सो वेलकम या 10 दिवसांच्या यात्रेनंतर आज आपल्याला जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच तुमचे काही अनुभव असतील ते पण शेअर करू शकता की या 10 दिवसांमध्ये आपल्याला कोणते अनुभव आले ते पण तुम्ही सांगू शकता. ओके, अजय सर अनम्यूट करा. ओके, बोला सर. बोलते तुम्ही आता शिकवले मगाशी आम्हाला सर सिम्बॉल जे आवाज आपण लेफ्ट साइडला आवाज ब्रेक येतोय होतोय. का ना? आवाज ब्रेक होतोय सर. हा येतोय का? येतोय नाही, तुमचा नेटवर्क इश्यू आहे सर, काहीतरी चेक करा एकदा. ओके, येतोय का मॅडम आता आवाज? हा सर, व्हिडिओ बंद करा, कदाचित त्याच्यामुळे नेटवर्क थोडस प्रॉपर येईल. हा बोला, विचारा. हा मॅडम, आपण जे सिम्बॉल सर एक थोडा वेळ ट्राय करा तुम्ही, ठीक आहे? मी परत संधी देते तुम्हाला. ओके 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 ओके, ठीक. सम्राट सर अनम्यूट करा. सम्राट बोला. नमस्कार मॅडम, तुम्ही जे पीडीएफ जे टाकलेले आहेत ना ग्रुपला, मला काही मिळाले नाहीये. माझं पहिलं आज सेशन टाकणार आहे, कुणालाच टाकले नाही अजूनपर्यंत. आपण क्लास ओके संपल्यावर टाकत असतो. बरं. माझं पहिलं सेशन झालेलं आहे माझं, पण आता रक्तपात वगैरे काही झालं नाही त्याचं. शक्तिपात. सॉरी, शक्तिपात. सॉरी. ओके, शक्तिपात सर नाही झाला असेल लेव्हल 1चा, तर त्यासाठी जर तुम्हाला 2 पर्याय आहेत. लेव्हल 1ची आपली पुढची होणारी बॅच तुम्ही अटेंड करू शकता, आणि या लेव्हल जर तुम्हाला सेकंड लेव्हलला यायचं असेल तर तुम्ही सेकंड लेव्हलचा शक्तिपाताच्या आधी लेव्हल 1चा शक्तिपात अटेंड करून पुढची लेव्हल तुम्ही सहजतेने अटेंड करू शकता. ओके, बरं, ठीक आहे, चालेल. चालेल. माधवी मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅडम, मला समजा एखाद दिवस माझा चुकला ऑनलाईन असेल तर तो मला रेकॉर्डिंगने मिळेल ना? मॅडम, प्रत्येक क्लासचं रेकॉर्डिंग मिळेल, पण जसं आता युट्यूबची लिंक तुम्हाला येते तसं येणार नाही. तुम्हाला आपलं प्ले स्टोअर ऍप लिंक तुम्हाला पाठवली तर ती डिलीट होऊन जाणार. तुमच्या मोबाईलवरनं कधीतरी काही अडचण आली की आमच्याकडनं डिलीट होऊन जाणार. तर तुमच्याकडे ते प्रॉपर रेकॉर्डिंग असावं यासाठी प्ले स्टोअरवर आपलं ऍप आहे, ज्यात तुम्हाला रेकॉर्डिंगचा ऍक्सेस दिला जातो. दररोज संध्याकाळी तिथे अपलोड केल्या जातात. एखाद्या वेळेस काही कारणाने स्टाफ वगैरे सुट्टीवर असला किंवा नेटवर्क इश्यू असला तर तो दुसऱ्या दिवशी अपलोड होतो. ठीक आहे, पण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतं. आणि प्रत्येक बॅच तुम्ही रिपीटेड, जोपर्यंत माझा ऍक्सेस आहे, म्हणजे माझा, बरं तुमचा नाही, माझा ऍक्सेस लाईफ टाइम म्हणजे मी माझ्या याची कन्व्हे करणार, तर जोपर्यंत माझा युनिट सोबत ऍक्सेस आहे ना तोपर्यंत रेकॉर्डिंग तुम्हाला देणार. आणि लाईव्ह सेशन सुद्धा तुम्ही अटेंड करू शकणार. कुठल्याही तुमच्या असकडनं 1 रुपये लेवल 1, 2, 3 साठी एक्स्ट्रा फी घेतली जाणार नाही. ओके, आता मी ह्याच्या अगोदरचा मी जो होता ना 10 दिवसाचा, तेव्हा मी शक्तिपात घेतलेलं होत, म्हणजे मी बसली होती त्या दिवशी 10 मिनिटं. मग मी या वेळेच्या ह्याला मी नव्हती. तुम्ही म्हणालात नाही बसलं तरी चालेल ना? नाही, त्याची काहीच गरज नाही. प्रत्येक, जसं आता तुम्ही सेकंड लेवलला जाल, सेकंड लेवलचा वेगळा शक्तिपात होतो ज्याच्यात तुमच्या 40% एनर्जी ऍक्टिव्हेट केल्या जातात. थर्ड लेवलच्या शक्तिपातामध्ये तुमच्या 100% एनर्जी ऍक्टिव्हेट केल्या जातात. हा, तेच मला ते तेव्हा ती झाली की नाही ते मला म्हणजे तसं कळतं, तसं जरासं होत. नाही, ते व्हायब्रेशन जाणवतात ना मॅडम, व्हायब्रेशन जाणवतात तशा हो मला. हो, ठीक. हो ना, चालेल, थँक्यू. जानवी. हा, अक्षय सर बोला. मॅडम, मला सेकंड लेवलला ऍडमिशन घ्यायची आहे, पण मला बॅच रिपीट करून ऍडमिशन घेऊ दे का डायरेक्टली ऍडमिशन घेऊ दे, काय करू दे? म्हणजे सर डिरेक्टली ऍडमिशन घ्यायची आहे. त्याचं रिझन सांगते की त्या फ्लोशी आपण जेवढ्या तुम्ही डिव्होशननी आता बॅच करताय तीच बॅच रिपीट करताना तेवढं नसतं. त्यांना तेव्हा आपल्या माइंडला माहिती असतं, अरे हे तर आपलं झालेलं आहे, हे तर आपलं झालेलं आहे. तर जे कॉन्सन्ट्रेशन तुम्ही आता करताय ते कॉन्सन्ट्रेशन रिपिटेशन मध्ये नसतं. कारण अर्ध्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण तेच तुम्ही लेव्हल 1 नंतर लगेच लेव्हल 2 केली, त्यानंतर लगेच लेव्हल 3 केली, तर ते कंटिन्युएशन मध्ये शेवटी आपल्याला प्रॅक्टिस 100% एनर्जीची करायची. प्रॅक्टिस चेंज होत नाही, सिम्बॉल त्याच्यात ऍड होत जातात,
अट्युनमेंट नंतर एनर्जी चेंज होत जाते आणि विषयचा जो आवाका आहे तो वाढत जातो. ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला तिथे ऍक्सेस म्हणजे तुम्हाला ती एनर्जी आणि कंटिन्युएशन प्रॅक्टिस मध्ये. आता तुम्ही बॅच लेवल 1 ची रिपीट केली नाही केली माझं गायडन्स राहत नाही, पण लेवल 2 मध्ये सर तुम्ही प्रॅक्टिस करताय का, तुम्हाला अडचण आली की तुम्हाला पर्सनल कॉलवर विचारू शकता. तो एक फरक तिथे पडतो. म्हणजे ज्या उद्देशाने आपल्याला उद्याही करायचंय तर तिथे आपण त्या एनर्जीने आता करू शकतो. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाचा प्रश्न मॅडम, हा बोला की सर. म्हणजे मला 10-11 वर्ष झालं मॅडम कंटिन्यू माझ्या मनात म्हणजे ज्यावेळी अफर्मेशनची वेळ येते किंवा जेव्हा आपण एखाद्या वेळी रेकीच्या प्रॅक्टिस होतो त्यावेळी मुद्दामून माझ्या मनात निगेटिव्ह विचार येतात मॅडम. निगेटिव्ह अफर्मेशन तयार होतात, मुद्दामून होतात. त्याच मुद्दामून जास्त होतात. कट डिलीट म्हणायला शिका. ते चुकीच. हा, मेसेज मध्ये ना 29 ऑगस्ट ते ऍक्च्युली जुन्या बॅचचं डेट होती ती, माझ्याकडनं चुकून ती एडिट करायचं राहून गेलं काल, तर त्याच्यामुळे 29 ऑगस्ट नाही आहे, ती 18 सप्टेंबर आहे. ज्या पद्धतीने आपण आता जी बॅच 18ला सुरू करणार आहे ना, तर 18 सप्टेंबर ती डेट चेंज होऊन आज संध्याकाळी मेसेज टाकला जाईल ग्रुपवर. म्हणजे तिथे जे 9,000 फी सांगितली आहे ना ती 18 सप्टेंबर नंतरची आहे. ओके. आणि परत नेक्स्ट बॅच मध्ये म्हणजे माझं जीएसटी रजिस्ट्रेशन साठी गेलेलं आहे ते आल्यानंतर 5,000 प्लस जीएसटी राहील आणि तो जीएसटी 945 काहीतरी येतो 5,000 वर. आपल्याकडे जॉब करून रेकीचे ग्रँड मास्टर झालेले, हा लेट फी 9,000 रुपये. ठीक आहे. काही अडचण असेल तर तुम्हाला जो नंबर दिलेला आहे खाली त्या नंबरवर संपर्क करा, आमच्या ऑफिसचे टीम मेंबर्स तुम्हाला सहकार्य करतील. अक्षय सर, अजून एखादा काही प्रश्न आहे का तुमचा? हो मॅडम, अजून एक म्हणजे कसं, आता मी कधी कधी प्रॅक्टिस केलं, चार्ज वगैरे केलं की मला एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटतं. आणि आता पण आपण जेव्हा मेडिटेशन घेतलं ना मॅडम, त्यानंतर माझं डोकं, घसा आणि हात कंटिन्यू दुखत होता 5-10 मिनिटं. हे ब्लॉकेजेस आहेत सर एनर्जी लेवलचे, और जब तक ठीक है इसको मैडम. क्लीन नहीं करोगे समय लगेगा, कारण जेवढे जुने ब्लॉकेजेस आहेत तेवढे क्लीन करायला वेळ पण लागतो. मॅडम मला छान वाटलं या 10 दिवसात, मला एवढं बरं वाटायला लागलं ना, आणि तुम्हाला बघितल्यावर जरा पॉझिटिव्हिटी येते मॅडम. बरं झालं तुम्ही गुरु सारखे आहेत मॅडम. धन्यवाद. थँक्यू. हा, हरिओम मॅम. हा बोला. मी रेवती. रेवती मॅडम बोला. कुठून आहे ते जरा सांगत चला, म्हणजे बरं वाटतं. मी नाशिक वरनं आहे. हा बोला. नाशिक वरनं आहे. पहिल्यांदा तुमच्या मुलाची तब्येत कशी आहे आता? बरी आहे मॅडम, ओके आहे. एका दिवसात तो बरा झाला. हा हा, बर. आणि मी ह्या 10 दिवसामध्ये जे अनुभवले ते सांगते. माझी पूर्ण निगेटिव्हिटी अगदी म्हणजे गेलेली आहे. खूप बऱ्याचदा निगेटिव्ह विचार यायचे, आता अजिबात निगेटिव्ह विचार येत नाही. आणि आज जेव्हा तुम्ही मेडिटेशन सुरू केलं सहस्रार चक्रामधनं, तर पूर्ण डोक्यावरती काहीतरी असं प्रकाश येत होता आणि खूप जडत्व जाणून पूर्ण शरीरामध्ये जात होतं. आणि नंतरची जी खालून ब्रह्मांडाच्या ह्याच्यातून एनर्जी वर ती सरकताना जाणवत होती. आणि आज्ञा चक्राच्या इथे मला खूप वेळ, म्हणजे मेडिटेशन संपल्यानंतर सुद्धा खूप वेळ जडत्व जाणवत होतं. असं का ते मला माहित नाही मॅडम. ते वरून तुम्हाला. खाली जी ऊर्जा येत होती, जी हेवी होती, ती तुमच्या शरीर लेवलवर, मन लेवलवर, चक्रा लेवलवरची नकारात्मकता होती. आणि जे तुम्ही हलकेपणा जाणवला तो ब्रह्मांडी ऊर्जाची आरोग्यदायी ऊर्जा तुमच्या शरीर लेवलवर, सेल्स लेवलवर हे करत होते तेच. ठीक आहे. ओके, ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न माझा असा की तुम्ही रोग आणि त्याचं निदान जे सांगितलं ते आपल्या फक्त स्वतःसाठीच करू शकतो नाही, आपण तुम्ही का लेवल आपल्या? 1 मध्ये दुसऱ्यांसाठी करू शकता, पण लेवल 1 मध्ये तुम्हाला स्पर्शाच्या माध्यमातूनच ते करावं लागेल. ठीक आहे. अच्छा. विदाउट हो. एनी टच तुम्ही दुसऱ्यांना ती ऊर्जा पोहोचवू शकत नाही. लेवल 1. लेवल 2 मध्ये आपण जे प्रॅक्टिकल घेतो, जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही ही ब्रह्मांडी ऊर्जा सहजतेने पोहोचवू शकता. त्याला समजा आता माझा मुलगा समजा अभ्यास करत नाही, मोबाईल जास्ती बघतो, मग मला काय करावं लागेल, ही ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करून डिस्टन्सच्या माध्यमातून मी त्याचं मोबाईलचं व्यसन सोडवू शकते किंवा त्याला अभ्यासाला लावू शकते. तर त्याच्यासाठी हे गोष्ट आपण सेकंड लेवल मध्ये पॉसिबल आहे. एखाद्या घरामध्ये एखादा व्यक्ती व्यसनी असेल, त्या व्यक्तीचं व्यसन सोडवण्यासाठी देखील आपण या ऊर्जांचा उपयोग करून घेऊ शकतो. ते लेवल 1 ला पॉसिबल नाहीये. धन्यवाद मॅडम. ओके, थँक्यू.
बोला नभा मॅडम, काय म्हणताय? लाईक एक्सपिरियन्स तर एकीचा खूपच चांगला आलेलाच आहे लाईफ मध्ये. एक क्वेश्चन होता की मी पण दुसऱ्यांना काही बोलते की ह्यांचं चांगलं हो, तर माझी एनर्जी खूपच डाऊन होऊन जाते अचानक. आता बघ बेटा, तू वयाने असं नेहमी होतं. हा, एक मिनिट. आधी तू लहान आहे. आता पहिले तू सगळ्यांना एक गोष्ट सांग की तुझं कुठल्या गोष्टीसाठी तू हिलिंग केलेलं आहे, की रेकीचा अनुभव तू कुठल्या, हे सगळे लोक नवीन आहे आणि तू रेकीच्या बाबतीत या सगळ्यांची सिनियर आहे. तर काय वाटतं, काय सांगशील, रेकीने तुझ्या लाईफ मध्ये काय काय फरक पडला, काय शेअर करशील, सांग बरं जरा. ते सगळ्यात मोठा अनुभव तर माझ्या आईसाठी आला आहे की मी विश बॉक्स टाकला होता आईसाठी. आणि आईच्या ट्रान्सफरची जी केस खूप दिवसांपासून थांबलेली होती, त्या विश बॉक्स मुळे आईची ट्रान्सफर होऊन गेली. आणि मध्ये माझ्या मानेचा पण खूप त्रास होता. डिस्टन्स हिलिंग मी सुरू केलं स्वतःच, तर मला आता ते पण थोडं बरं वाटतं. आणि दादाचा अनुभव जो तू माझ्याशी शेअर केला होता तो सगळ्यांशी शेअर कर. दादाचा जो विश बॉक्स, ते तर दादाचा पण टाकलं मी इंटरव्ह्यू साठी. ओबेरॉयचा इंटरव्ह्यू होता त्याचा हॉटेल मॅनेजमेंट साठी. तेव्हा मी विश बॉक्स मध्ये रोज चार्जिंग वगैरे दिलं आणि दादाचा इंटरव्ह्यू पण होऊन गेला ओबेरॉयचा. आणि ते दादाच्या कॉलेजमध्ये काहीतरी अपघात झाला होता, ते एक त्या दिवशी आईने सांगितलेलं होतं, ते काय होतं? याबद्दल आई सांगते. चालेल. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. आज घरी आहे मी, अचानक चांगलं झालं, मला बोलायचंच होतं. इतके इतके अनुभव आहे की म्हणजे 5 मिनिटात सांगू शकत नाही, एवढे अनुभव आहे. तर अगदी महत्वाचं म्हणजे 6 वर्ष ज्या ठिकाणी मी होती, इतका मला मानसिक त्रास होता की तिथून मला सुटायचंच होतं. पण 209 नंबर माझा बदलीमध्ये असल्यामुळे माझी बदली होणारच नव्हती. पण नभानी जो विश बॉक्स टाकला होता आणि त्याच्यानंतर आपल्या सेकंड लेवलचे जे हे आहे चोखुरे आणि ते सगळं, तर त्या स्क्रीनवर मी तो चोखुरे सारखा टाकत होती आणि ते लॉक होऊन गेलं गाव. सगळे लोक यायचे आणि हे गाव नाही 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 असे म्हणून बाजूला व्हायचे. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की का बरं हे गाव लोक घेत नाहीये. पण इकडून घरनं आपलं ते सगळं सुरू होतं आणि ते गाव मला मिळालं, पहिली गोष्ट. नंतर अखिलेशचं कॉलेजमध्ये बसला असताना, तो पण आपल्या 3ही लेवल झाले आहे, अखिलेशच्या पण, नभाच्या पण, माझ्या पण. तर कॉलेजमध्ये बसला असताना त्या दिवशी पाऊस सुरू होता आणि एसीचं पाणी कुठून तरी त्याच्या पायाखाली, त्याला असं वाटलं की मला लागतंय एसीचं आलेलं पाणी, वास्तविक ते नव्हतं. आणि मग तो म्हणे इतकं थंड थंड वाटतंय आणि काहीतरी वेगळं वाटतंय, म्हणून उठून तो मागच्या बेंचवर गेला. त्याच्यासोबत दुसऱ्या 2 मुली होत्या, त्यांनी त्याला खूण केली की का म्हणून मागे गेला. तर यांनी म्हटलं मला कसं तरी होत आहे, आणि हा उठून मागे जाऊन बसल्याबरोबर तो वरचा स्लॅबचा तेवढा तुकडा त्या डेस्कवर पडला. आणि कॉलेजच्या लोकांना सुद्धा प्रत्येक जण येऊन त्याला विचारत होतं की कसा काय तू मागे गेला, कसा काय तू मागे गेला. आणि हे सगळं 100% रेकीमुळेच झालेलं आहे. त्याला स्वतःला ते असं जाणवलं की मला काहीतरी इथे अनइझी होत आहे. त्याच्यानंतर त्याचं जे कॅम्पस सिलेक्शन आहे आता आलेलं आहे त्यांना सगळं. तर पहिला राऊंड कास्टचा होता, जे त्याला नकोच होतं. दुसऱ्या राऊंड साठी आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की ओबेरॉय मिळावं. पण खूप कठीण होतं, म्हणजे 600 मुलांमधनं फक्त त्यांनी 3च मुलं घ्यायचे होते त्यांना. आणि याला काय वाटलं माहिती नाही, हा ते इंटरव्ह्यू साठी जसं दारावर जे कोऑर्डिनेटर असतात फाईल चेक करणं आणि हे करणं, इतकी एनर्जी आली आहे त्याच्या अंगामध्ये. कोणी ते कोऑर्डिनेटर व्हायला हो म्हटलं. 17 तास तिथे उभं राहावं लागतं आणि 17 तास हा उभा राहिला ते तासचे इंटरव्ह्यू असताना. आणि मग याची इंटरव्ह्यूची वेळ आली तेव्हा प्रत्येकाचा इंटरव्ह्यू 20 मिनिटाचा असं ते घेत होते, खूप चेक करतात सगळं. तर हा जसा आतमध्ये गेला तसं त्यांनी 2च मिनिटं याचं फाईल बघितलं आणि लगेच म्हटलं म्हणे की तुझे कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं ना 17 तास, आम्ही तुझी एनर्जी बघतो आहे आणि तुला काहीच प्रश्न विचारायचा नाहीये. तसंच त्याला बाहेर पाठवलं. आणि त्या दिवशी आम्ही ऍक्च्युली अमरावतीला तुमच्याकडे आलो होतो भेटायला, तेव्हा माझी बदलीची ऑर्डर मला गाडीतच मिळाली. आणि स्वतः त्या साहेबांचा फोन येणं ही खूप मोठी गोष्ट आहे, हे होऊच शकत नाही असं. मला फोन आला की मॅडम तुम्ही कुठे आहे, ही घ्या बरं ऑर्डर, ही घेऊन जा. त्याच्यानंतर अखिलेशचं जे ओबेरॉयचं सिलेक्शन आहे ते आम्ही तुमच्याच समोर बसलो होतो तेव्हाच झालं. ती म्हणजे खरंच तुम्ही गुरु आहात आमच्या, म्हणजे खूप उशिरा मिळाल्या मला. आणि अशी एक आंतरिक खूप इच्छा होती की जेव्हा मी यांना भेटेल तेव्हा काय होईल काय होईल, तर इतकं मिळालं त्या दिवशी. सर्वात महत्वाची माझी ऑर्डर मिळाली, ज्यामुळे मी घरी 6:30 वाजता येणं हे सुख मी आयुष्यात कधीच नाही पाहिलं. आणि माझ्या मुलीसाठी ते खूप
खूप म्हणजे खूप मोठं गिफ्ट आहे ते मला रेकीने दिलं आहे. नंतर अखिलेशचं पण आता त्या दिवशी 3 राऊंड झाले होते ऍक्च्युअली, आणि पुढचे व्हायचे होते, पण तो म्हणाला आई तू मॅडमच्या घरी बसून ते फोनवर जे ऐकलं ना की झालं आहे, 3 राऊंड बाकी असताना सुद्धा ते झालंच म्हणे माझं. नंतर तिकडनं त्यालाही खूप खूप बोलायचं आहे तुमच्याशी, पण ते त्याला 17 तास काम केल्यामुळे अजिबात वेळ मिळत नाही, आणि रूम मध्ये जे बाकीचे पार्टनर्स मुलं आहेत त्यांच्या समोर असं तर खूप बोलता येत नाहीये त्याला. त्यांना सांगितलं पण की मी रेकी शिकतो आहे, तर त्या मुलांनी सुद्धा असं छान ते कोऑपरेट करतात. त्याला बरं नव्हतं, एका मुलाला डेंग्यू झाला होता आता 1 आठवड्यापूर्वी. तर तो इतका त्याचा चेहरा म्हणजे पाहवत नव्हतं म्हणे आई. त्याला मांडीवर असं डोकं ठेवलं आणि हिलिंग दिलं. पुण्याचे आहेत ते, सिंहगड रोडला युनिव्हर्सिटीला त्याचे आई वडील लेक्चरर आहे. त्या लोकांनी सुद्धा थँक्यू म्हणून फोन आले आहेत अखिलेशसाठी की ते रेकीचं काय केलं यांनी की आम्हाला जावं नाही लागलं मुलाला बघायला, आणि अखिलेशने त्याला उठवलं. असे खूप खूप भरपूर अनुभव आहे. आणि एकच क्लास, या क्लासच्या आम्ही मागचे आहेत 3घही जण, तरीही आम्हाला एवढे अनुभव आहे. आणि जसं करू तसं तर थँक्स टू रेकी पेक्षाही थँक्स टू यू मॅडम, मी तुमच्यामुळे फक्त सगळं. माध्यम आहे मॅडम, तुम्ही प्रॅक्टिस केली हे त्याच्यामुळे तुमच्या जीवनातले रिझल्ट आहे. नाही तर मी सांगताना आता किती लोकांना सांगते, पण ते म्हटलं ना की चाळणी प्रत्येकाच्याच नशिबात सेकंड लेवलला येऊन हा अनुभव घ्यायचा नसतो. ती ईश्वराने त्यांची ती म्हणतात ना जोड केलेली असते, आणि त्या अनुभवातनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असंच उच्चतम यश तुम्हाला तुमच्या फॅमिलीला मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू थँक्यू. आणि थोडस एक मला ना ते चार्जिंगचं अजून फिलिंग होत नाही, तर पेन्सिलनी करू का विचारते. हा, क्रिस्टल पेन्सिल जी तुमच्याकडे आहे ना त्याच्याने करा. बरं. आणि नभाचं ते टायगर काय ग ते तुटलं ते परत होऊन त्याला घेऊ बांधून घेऊ शकता. आणि त्या प्लेटवर ठेवायचं का? हा, सॅलिनाइट प्लेटवर चार्जिंगला ठेवा. ठीक आहे, ते प्रश्न तुम्ही नेक्स्ट दुसऱ्या लेवल, कारण इथे या गोष्टी हो. यांना माहिती नाहीये तर कन्फ्युजन होईल. बरोबर, धन्यवाद. थँक्यू थँक्यू. घे ना वापस. आता बघा, लहान मुलींनी हिलिंग आईसाठी करून आईचं विश बॉक्स हा सेकंड लेवल. इकडे प्रश्नाला विश बॉक्स काय, तर विश बॉक्स हा सेकंड लेवलचा टॉपिक आहे, आपला नाहीये. ठीक आहे, त्या 13 वर्षाच्या मुलीने आईच्या ट्रान्सफरसाठी वर्क केलं, आईची ट्रान्सफर झाली, आणि बाकीचे पण अनुभव तुम्ही ऐकलेच आहे. शिरीष देशपांडे सर बोला. प्रथम आपले अतिशय धन्यवाद, आभारी आहे. 10 दिवस आपण विनामूल्य इतकं आदराने, इतकं प्रेमाने, इतकं छान समजावून सांगितलं की खूप आनंद होतोय. आणि आतापर्यंत मी 2-3 क्लास केले, कुठे 1500 रुपये भरून, कुठे 500 रुपये भरून वगैरे वगैरे, परंतु एवढं ज्ञान कुणीही दिलेलं नाही, हे आवर्जून सांगा वाटतं. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे की मी स्वतः अल्सरेटिव्ह कोलायटिस ह्या डिसीजनी 2004 पासून आजारी आहे, प्लस 2014ला त्या अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या गोळ्यांमुळे साईड इफेक्ट होऊन पल्मोनरी एम्बॅलिझम झालेला आहे, त्यामुळे वारफारीन पण चालू आहे. तर माझा जो मेन त्रास कोलायटिसचा आहे, संग्रहणी तुमच्या भाषेमध्ये, तो पूर्ण घालवण्यासाठी काय केलं पाहिजे मी? आणि सध्या जी लेव्हल 1 ची ऊर्जा आहे ती स्वयंशुद्धीकरण कालावधीची आहे, 10% एनर्जी आहे. ठीक आहे, या आणि तुमचा आजार जुना आहे, तर तो लेव्हल 1 मधनं काढायला भरपूर मेहनत लागेल. आज आपल्याकडे 4 स्टेजचा कॅन्सर ठीक होण्याचा सेकंड थर्ड लेव्हल नंतर रिझल्ट आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही डिरेक्टली त्या पेशंटचा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता, जो आपल्या युट्यूबवर उपलब्ध आहे, किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर, तर त्याच्यासाठी ती स्वतःची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि त्या जबाबदारी घेऊन जेव्हा तुम्ही डिस्टन्स हिलिंग चालू कराल स्वतःच, पुढच्या 90 दिवसामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट आलेला असेल. बर. आणि दुसरी गोष्ट, कानातून आवाज पण येतोय, मग त्यासाठी आपण सांगितले आज्ञाचक्रावरती एक हात ठेवायचा आहे. कानांवरती नाही, मग एक हात आज्ञाचक्रावर इथे, ते सगळं जे आहे ना, एक हात एक बेंबी खाली, हा, असं किती वेळ ठेवायचा? आणि दोन्ही ते संवेदना संपल्यानंतर दोन्ही हात कानावर. दोन्ही हात कानावर नंतर. हा, नंतर. आणि जेवणानंतर ताक पिलं तर चालतं का? जेवणानंतर सकाळी ताक पिलं तर चालतं. हा, सकाळीच. सकाळी. कारण तुम्ही पाणी पिऊ नका म्हणता ना, आपण पाणी तर पित नाहीये. जेवणासोबत ताक घेऊ शकता सर, चालते, काही प्रॉब्लेम नाही. जेवणासोबत ताक घेऊ शकता, पाणी जेवणानंतर नाही घ्यायचं. हो, पाणी नाहीच घेतच नाही ताक फक्त मला. पण ताकही ते घरी बनवलेलं घुसळलेलं ते ताक पाहिजे, जे आपण डेअरी मधनं रेडीमेड आणतो, कुठेतरी त्याच्यात प्रिझर्वेटिव्हचा उपयोग झालेला असतो. बरं.
आणि दुसरी आणि एक गोष्ट विचारायची, मेडिटेशन म्हणजे नक्की काय करायचं आपण आणि किती वेळ करायचं? आता सध्या लेव्हल 1 नुसार जे तुम्हाला चक्रा मेडिटेशनचा जो ऑडिओ मिळालेला आहे तो करायचा. नाही तर मग एनर्जी बॉल स्वतःसाठी घेऊन पूर्ण असं या पद्धतीने हे करायचंय. म्हणजे ऊर्जांचा फ्लो तुमच्या क्राऊन चक्रापासून प्रत्येक चक्रामध्ये येतो आहे, हा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. फक्त हात रब करायचे आणि रेकी मला प्रार्थना करायची. हा, रेकीला प्रार्थना करून पूर्ण एनर्जी ती आपल्यामध्ये आत्मसात करून घ्यायची. ओके. आणि जिथे तुम्हाला त्रास आहे तिथे फोकस करायचा. ठीक आहे. आता तुम्हाला तुमच्या आजारांबद्दल आज जो प्रोटोकॉल मिळेल तिथे तुम्हाला ते पॉइंट्स भेटतीलच. ठीक आहे. पण एवढंच आहे की लेव्हल 1 मध्ये आजार जुना असल्यावर 10% ऊर्जाने उपचारित व्हायला वेळ लागतो. नाही तर उद्या तुम्ही मॅडम मी प्रॅक्टिस करतोय पण मला पाहिजे तसा फायदा होत नाही. तर त्याचं रिझन सांगते की पाहिजे तसा फायदा होण्यासाठी आपली एनर्जी पण 100% पर्यंत असली तर आपण फास्ट मध्ये रिझल्ट आणू शकतो. आणि आपण 6 मिनिटं ओंकाराचा जप करायला सांगितला होता. हा, तो कधी करायचा आहे? तो केव्हाही अर्ली मॉर्निंग ब्रह्ममुहूर्तावर केलेली कुठलीही साधना आपल्या लाईफ मध्ये खूप मोठा चेंज देत असते. फक्त त्यासाठी आसन कसलं घेतलं पाहिजे, कसलं घेतलं नाही पाहिजे? होता है का हा भाव सोडून हे ईश्वर ऐसा हो या भावामध्ये आपल्याला काम करायचं. ओके. आणि आसन शिवाय करायचं नाही. आसन कुठलंही घ्या तुम्ही. 3rd लेवल मध्ये मी एक वेगळं आसन सांगते ज्या आसनावर म्हणजे ज्या निस्वार्थ भावनेने मी काम करू शकते त्याच्यासाठी मी एका स्पेशल आसनावर आता इथे बसलेली आहे. ते काय आहे हे आपल्या रेकीच्या 3rd लेवल मध्ये आपण सांगत असतो. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. हिमानी काय नारकर मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार मॅडम, मी मुंबईहून बोलते. मी सकाळपासून पेमेंट करायचा प्रयत्न करते पण जीपे होत नाहीये. तुमचा अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड द्यायला का? मॅडम तुम्हाला सगळे आयएफएससी कोड वगैरे मिळून जाईल. तसा तुम्ही मेसेज टाका, तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिले जातील. चालेल, ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद. हो. अक्षता बी. नमस्कार मॅडम, मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. आवाज येतोय? येतोय. पहिली गोष्ट जी 5,000 रुपये फी आहे ती 2nd लेवल आणि 3rd लेवल दोघांची मिळून आहे का दोघांची वेगवेगळी 5-5 आहे? नाही, 2nd लेवल, 3rd लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग 4 कोर्सची मिळून आहे. विथ लाईफ टाइम ऍक्सेस, रेकॉर्डिंग आणि मल्टिपल टाइम तुम्ही रिपीट करू शकता. 3 सर्टिफिकेट तुम्हाला मिळतील, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. थँक्यू मॅडम. आणि दुसरी गोष्ट, मला दुसरा प्रश्न असा आहे की जे सर्टिफिकेट आपल्याला मिळणार आहे त्याच्यावर ते काही असं व्हेरिफिकेशन कोड वगैरे असतो का? म्हणजे ते कितपत व्हॅल्युएबल आहे की नंतर कोणी आपण कोर्स सपोज झालो किंवा रेकी मास्टर म्हणून प्रॅक्टिस करायची ठरली तर मग ते लोक विचारतील ना की तुमचं सर्टिफिकेट बघू किंवा काय? माझं जे इन्स्टिट्यूशन आहे ते MSME रजिस्टर्ड आहे, ISO रजिस्टर्ड आहे. त्याच्यानंतर मी सुद्धा रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन आहे आणि FTMT फेडरेशन ऑफ ट्रेडिशनल मेडिसिन रिसर्च फाउंडेशन याचा सुद्धा तिथे लोगो ऍड झालेला आहे. म्हणजे एवढं व्हेरिफिकेशन झालेलं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. आणि मी स्वतः होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशनचे झोनल डिरेक्टर आहे. ISA इंटरनॅशनल सुजोग असोसिएशनची मी मेंबर आहे. तर हे जे आहे. आणि अजून एक गोष्ट, रेकीची तुम्ही प्रॅक्टिस करता अजूनपर्यंत म्हणजे जसं आता मी जो रिसर्च केला, संजीवनी भारतामध्ये एकमेव विद्यापीठ आहे, संजीवनी विद्यापीठ, जिथे MSc इन रेकी कोर्स आहे. भारतामध्ये एकमेव विद्यापीठ. त्याच्यानंतर नॅचरोपॅथीमध्ये रेकी हा विषय शिकवला जातो. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ मध्ये जे योग आणि नॅचरोपॅथीचं जे ट्रेनिंग आहे म्हणजे MA इन योगा, त्याच्यात नॅचरोपॅथी आणि रेकी हा विषय शिकवला जातो. ठीक आहे. आणि जर गुगलवर गेलात तुम्ही तर त्याच्यामुळे जे हा जो विषय आहे भारतामध्ये या पद्धतीने पूर्ण सगळं करून घेतलं जातं. आता पण विदेशांमध्ये डिरेक्टली हॉस्पिटलमध्ये नियुक्ती आहे. हार्वर्ड मध्ये सुद्धा रेकी शिकवण्यासाठी गेस्ट लेक्चरर बोलवले जातात. कारण हे आपल्याला जे सर्टिफिकेट मिळेल हे ऑनलाईन कोर्सचं मिळेल, मग त्याला तेवढं म्हणजे लोक सिरियसली घेतात का की ऑनलाईन कोर्स झालाय तर आहे ऑनलाईन मिळतच नाही. त्याच्यावर रेकी प्रॅक्टिशनर, रेकी ऍडव्हान्स प्रॅक्टिशनर आणि रेकी मास्टर हीलर असं लिहिलं असतं. कंप्लीटेड द कोर्स ऑफ. अच्छा, ओके, ठीक आहे मॅडम, थँक्यू सो मच. हो. सानिका मॅडम. नमस्कार मॅडम, मी जवळजवळ 10 दिवस सगळे म्हणजे 10 तास 12 तास 2 तास वाढले ते सगळे अटेंड केलेत आणि खूप छान वाटलंय.
मी ऍक्च्युली एकदा रेकी शिकले होते अशी, पण आम्हाला तिथे काही इतकं जे जे नॉलेज तुम्ही शेअर केलं तेवढं काहीच सांगितलं नव्हतं. फक्त डॉक्टर उसुई आणि त्यांनी रेकी कशी आणली अमुक तमुक हेच फक्त, म्हणजे हे तुम्ही जे शिकवलं ते खूप प्रॅक्टिकल शिकवलंय. आणि फर्स्ट लेवलला इतकं नॉलेज कुणीच देत नाही माझ्या मते. आणि मी जिथे शिकले तिथे काही म्हणजे काहीच नाही. 1/10 सुद्धा काही मिळालं नव्हतं आणि बरंच आणि खूप छान वाटलं. आणि मॅम तुम्ही आता रेकी 2 वगैरे बोलला ना, ती 9,000 फी कशाची आणि 5,000 कशाची? 9,000 नाही मॅडम, ते चुकून आलेला आहे तो. रेकीची 5,000 फी आहे. जर तुम्ही 18 तारखेपर्यंत पे केली तर, 18 तारखेनंतर जर पे केली तर तिथे तुम्हाला 9,000 पे करावे लागेल सेकंड थर्ड लेवलसाठी. अच्छा. किंवा मॅम आता मी पे करून ठेवली आणि पुढचे बॅच जॉईन केली तर? तसंही चालतं, काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण एकाच ग्रुपमध्ये सपोज. तुम्हाला लाईफ टाइम ऍक्सेस असतो. आणि मॅम काय झालं, मला सेम ना एक हाच कोर्स परत ऐकायचा, करू शकता ना म्हणजे मॅडम. लाईव्ह पण करायचं. हो हो, हा. लाईव्ह करू शकता तुम्ही. आणखी माझं ना 23 पासून ओके. आहे, दुपारी 3 हा. ते 4. आणि मेन म्हणजे मध्ये पण मी विचारलं होतं एक्झॅक्टली कॉर्ड कटिंग कसं आणि कुठं कुठं कधी कधी रिक्वायर्ड आहे? मॅडम, जेव्हा आपण दुसऱ्यांना हिलिंग करतो तेव्हा प्रत्येक वेळेस कॉर्ड कट करणं गरजेचं आहे. नाभीपासून कट 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 डिलीट डिलीट करणं गरजेचं आहे. ते तुम्ही अन्न पाणी चार्ज करताय गरज नाहीये, कारण ते घरच्या लोकांसाठी करताय. पण जे ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही कुणाला हिलिंग करताय किंवा कुणासाठी एनर्जी बॉल टाकताय तर त्याच्यानंतर ते कनेक्शन डिस्कनेक्ट करण्याची गरज असते. हे आता आपले जे एनर्जी बॉल टाकले ह्यामध्ये पण कटकट करायचं का मग? नाही नाही, म्हणजे याच्यामध्ये नाही. जसं आता तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा कुणासाठी, जसं आता तुम्ही ब्रह्मांडाशी कनेक्ट केलं आणि सगळ्या लोकांसाठी पाठवलं, त्यावेळेस ते कट 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 करणं गरजेचं आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचं डोकं दुखतंय, तुम्ही हिलिंग केलं तर तेव्हा कनेक्शन कट करणं गरजेचं आहे. पोट दुखतंय, हिलिंग केलं तेव्हा कनेक्शन कट करण्याची गरज आहे. आणि ऑरा क्लिनिंग नंतर पण करायचं का? औरा क्लिनिंग सेल्फ केल्यानंतर नाही, दुसऱ्यांचा केल्यानंतर कॉर्ड कट करायची. यांचा केला, आपला केल्यानंतर आपल्या कधीच काही केल्यानंतर करायचं नाही, कारण आपण आपल्याच एनर्जीशी कनेक्ट आहोत ना, तर तेव्हा करायची गरज नाही. बरोबर. ओके, थँक्यू. माईक माईक ऑन करा. काय म्हणताय? हा, अजून एक क्वेश्चन होता. ते तुम्ही मला 21 मिनिट्स आपण करूया रोज, ते मग चक्रांवरच करायचे का? चक्रावर, 7 तुम्ही एकदा चक्रावर. आधीच्या सेशन, नाही नाही मॅम, तुम्ही आधीच्या सेशन मध्ये काय बोलला होता की उसुईंनी सांगितलंय 1 तासापेक्षा जास्त वाले पॉइंट आहेत, पण आपण तेवढे करायचे नाही आणि 21 मिनिटं करायची आहेत. मग ते 21 मिनिटं कशी करायची? 7 तुम्ही आधी बोलला होतात मॅम. डॉक्टर मिकॉसिननी जे सांगितले आहेत ते 72 मिनिट्स आहे, 24 पॉईंट. की मगाशी पण मी उल्लेख केला की डॉक्टर मिकॉसिननी 24 पॉईंट, पण आपण जे सगळं हिलिंग करणार आहे ते 7 चक्रावर करणार आहे. आणि 7 चक्रांवर हिलिंग करणं म्हणजे प्रत्येक पॉइंटवर 3 मिनिटाचं हिलिंग. तर त्या पद्धतीने 21 मिनिट्सचा तुम्हाला बीज मंत्रांचा ऑडिओ दिलेला आहे, ते तुम्ही करू शकता. अन्यथा जे मेडिटेशन मी आज तुमचं घेतलेलं आहे, चक्रा मेडिटेशन, जे निगेटिव्हिटी काढून पॉझिटिव्हिटी टाकण्याचं आहे, ते जरी केलं तरी सफिशियंट आहे. थँक्यू. ओके, थँक्यू. पाटील सर अनम्यूट करा. पाटील सर अनम्यूट करा. हा, बोला सर. हा सर. हॅलो मॅडम. आवाज नाही येत आहे. हॅलो. हा, बोला. हा, पहिला एक्सपिरियन्स सांगतो मॅडम. माझं ऍक्च्युली फर्स्ट डे अटेंड केला, त्यानंतर मी ते नोट डाऊन सांगितलं ना तुम्ही, जे काही तुमच्याकडे होत नाही वगैरे नाही, ते नोट डाऊन करून घेतलं. म्हणजे मी काय निगेटिव्ह विचार करत होतो, मी जे काही विचार करतो ना ते होतच नाही असं होतं ना माझ्या डोक्यात. तर त्या दिवशी असं नोट डाऊन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे खूप दिवसापासून, 1 महिन्यापासून मी अप्लाय केला होता, म्हणजे एक PWD यासाठी, जॉबसाठी. बॅकडोर जॉब आहे ऍक्च्युली ती. ऍक्च्युली नेक्स्ट डे लाच मला ऑफर आली, म्हणजे मुंबईला जाण्यासाठी. खूप छान, अभिनंदन सर तुमचं. हा, त्यानंतर मला सेशन पण अटेंड करायला झालं नाही, म्हणजे रेकॉर्डिंग बघितलं त्यानंतर 2-3 दिवस तिकडे झालं, मुंबईला जाऊन वगैरे आल्यानंतर. मग आता त्याचं एक स्टेप झालंय, म्हणजे प्रोसेस. छान सर. बाकीच्या प्रोसेस पण लवकरात लवकर होऊन जाईल. हो हो, थँक्यू. आणि तेच माझा प्रश्न होता, अगोदर पण होता ना, ते विचार करतो बिझनेस साठी किंवा जॉब साठी, ते ऍक्च्युली होतच नाही म्हणून. तर त्यासाठी हेच करायचं का, म्हणजे पानवर लिहून ते फाडून टाकायचं असं? निगेटिव्हिटी फाडून आणि पॉझिटिव्ह दुसरं एनर्जी काय पण त्याकडे? द्यायची. येलो पेजचं एक रजिस्टर घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला की मला या डिपार्टमेंटला जॉब मिळालेला आहे किंवा एवढ्या पगाराचं माझं अर्निंग सुरू झालेलं आहे,
आणि त्याच्यामुळे मी आणि माझा फॅमिली आनंदी आहे असं अफर्मेशन रोज येलो पेजवर रेड पेनने लिहिणं चालू करा. म्हणजे फाडण्यासोबत कसं जो जगह खाली की वहां पे एनर्जी तो देनी पडेगी ना. मग तिथे तुम्हाला काय पाहिजे ती एनर्जी तिथे द्यायची आहे. ओके ओके थँक्यू. ओके. अजय सर. हॅलो. हा मॅम येतोय आवाज? हा बोला सर. मॅम मगाशी आपण सर आवाज ब्रेक होतोय. आपण यूज करणार आहे daily. आवाज खूप ब्रेक. सिम्बॉलचा यूज करणार आहे आपण. हा येतोय का? हा हो येतोय बोला. ते सिम्बॉलचा जो यूज करणार आहे आपण डेली लाईफ मध्ये, हम्म. तर ते सिम्बॉल आपलं स्वतःहून ड्रॉ करायचे का रेडीमेड प्रिंट ऑनलाईन खरेदी केली का नेटवरून सर प्रिंट स्वतःहून ड्रॉ करू शकता, रेडीमेड पण वापरू शकता. ओके. म्हणजे बोथ मध्ये आपण यूज करू शकतो. हो. हो. आणि मोबाईलच्या मागे लावू शकतो ना कव्हरला? मोबाईलच्या मागे पण लावू शकतो. ओके थँक्यू. हा संगीता मॅडम अनम्यूट करा. नमस्ते मॅडम. नमस्ते. मी संगीता गुले बोलते. कुठून आहात? मी आहे पुण्यावरून मॅडम. अच्छा. मी मास्टर ऑफ योगा करते. सेकंड इयर चालू आहे माझं. आणि तुम्ही सांगितलं ना की कवी कालिदास युनिव्हर्सिटी मध्ये नागपूरच्या, तर आम्हाला आहे सेकंड इयरला रेकीचा विषय आहे. तर मी जेव्हा सिलेबस पाहिला तर मला होता रेकी, तर मग त्याच्या एक वीक मध्ये तुमचं मी पाहिलं रेकीचं. तर म्हटलं चला मग आता आपण जॉईन करू, तर दोन्ही बाजून होईल. आमचं एक लेक्चर झालं आताच. आम्हाला फक्त डॉक्टर उसुई मिकाओ उसुई विषयीच माहिती दिली. एक लेक्चर आमचा झालेला आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त माहिती मला तुमच्याकडून भेटली. म्हणजे उद्या सगळ्यासाठी छान आहे, म्हणजे एक्झाम साठी छान आहे आणि आपल्या शरीरासाठी पण छान आहे. आणि मी पण लेवल सेकंड आणि थर्ड करणार आहे. मला पण म्हणजे ऍडमिशन घ्यायचं आहे पुढे. थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि तुम्ही जे म्हणजे लेक्चर घेतात, ज्याप्रमाणे समजावतात, खूपच छान. थँक्यू. स्नेहा जोशी. हेलो मैम. हाँ बोला. मैडम मुझे ये पूछना था कि जो आपने चक्र मेडिटेशन बोला हुआ है, हाँ. तो चक्र मेडिटेशन करते समय नीचे से जब ऊपर आते हैं तो स्वादिष्टान के बाद मुझे कुछ नहीं महसूस होता एनर्जी फ्लो, तो क्या करना? मैडम धीरे धीरे, अभी तो हम शुरुआत कर रहे हैं, तो हाँ. जैसे जैसे हम प्रैक्टिस चालू करेंगे तब हमें फ्लो होगा. और हाँ. जो चक्र हमारे बैलेंस है उनपे ऊर्जाओं का फ्लो महसूस नहीं होता क्योंकि वो चार्ज है. पर जो चक्र इनबैलेंस है वहां पे हमें ऊर्जाओं का फ्लो ज्यादा महसूस होता है. जिस चक्रों को ज्यादा ऊर्जा की जरूरत है वहां आपके हाथों से ऊर्जा ज्यादा देर तक प्रवाहित होगी, और जहाँ बैलेंस है वहां ऊर्जाओं का फ्लो महसूस नहीं होगा. और जो चक्र कम बैलेंस है वहां पे कम ऊर्जाओं का फ्लो महसूस होगा. यह एज पर हमारे चक्र की एनर्जी पे डिपेंड करता है. रेकी का फ्लो कितने देर तक रहेगा वह हम डिसाइड नहीं कर सकते. मैडम मैं पूछ रही कि एक जगह मतलब एक चक्र पे जब हाथ रखा, एनर्जी फ्लो समझ में आया, फिर वो मंत्र जो है आपका एक बीज मंत्र एक खत्म हुआ, उसके बाद मैं दूसरे पे मूव गई, तो दूसरे तक भी मुझे वो एनर्जी फ्लो महसूस होता है. फिर तीसरे पे नहीं होता तो दोबारा चार्ज करना है कि उसी को दोनों हाथ कंटिन्यू रब करते जाना? करके एक बार फील कर लेना. मैं क्या बोली कि अगर आपको वो महसूस नहीं हो रहा तो आपका वह चक्र भी स्टेबिलिटी की ओर जा रहा है. ओके. ठीक है, वो चक्र स्टेबल हो रहा है, इसलिए वहां पे ऊर्जाओं का फ्लो महसूस. जैसे हम किसी बीमार व्यक्ति के शरीर पे हाथ रखते हैं तो उसका अगर पेट दर्द कर रहा तो हमारे हाथों में बहुत ज्यादा वाइब्रेशन महसूस होते हैं. पर जैसे ही उसका पेट दर्द ठीक होता है और आप वहां पे अगर एनर्जी देना चाहते हो नेक्स्ट डे, तो आपके हाथों से ऊर्जाओं का फ्लो अगर इनर लेवल पे तकलीफ है तो थोड़ी देर तक फ्लो रहेगा, अन्यथा फ्लो रुक जाएगा. थैंक यू मैम. ओके थैंक यू. देवेंद्र सर अनम्यूट करा. अनम्यूट करा सर. माइक ऑन करा. माइक 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 ऑन नाही झालाय बघा. अनम्यूटचा ऑप्शन आला असेल. हा बोला.
आता ऐकू येतंय? येतोय सर, बोला. बर, मी आता हा क्लास जॉईन केला पण शक्तिपात झाला नाही, मग सेकंड लेवल मी अटेंड करू शकतो का? सर त्याच्यासाठी उपाय हा सांगितलेला आहे की तुम्ही 5,000च्या जागी तुम्हाला 5,500 पे करावे लागतील. रेकी लेवल 2 च्या शक्तिपाताच्या आधी तुमचा लेवल शक्तिपात होऊन जाईल. दुसरा पर्याय हा आहे की 23 तारखेपासून चालू होणारी लेवल 1 ची बॅच परत रिपीट करा आणि मग या. दोन्ही पर्याय ओपन आहेत. ओके, बर, ठीक आहे, चालतंय. राजकुमार गायकवाड, अनम्यूट करा सर. राजकुमार गायकवाड सर, हा बोला सर. नमस्ते मॅडम. नमस्ते. मला ना IBS चा प्रॉब्लेम होता आहे, म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम, संग्रहिणी. तर शक्तिपात झाल्यापासून मला 2 दिवस खूप चांगलं वाटलं, परत 2 दिवस खूप म्हणजे जसं तसंच वाटलं, परत काल थोडंसं बरं वाटलं, आज बी थोडंसं बरं आहे, पण आज मला खूप गॅस जाणवत होता पोटामध्ये आणि सर्व शरीरामध्ये खूप गॅस जाणवत होता. जेवढा जुना प्रॉब्लेम तेवढ्या 2008 पासून आहे. तेच सांगते ना, तेवढा दुरुस्त करण्यासाठी 90 दिवसाचा पेशन्स कमीत कमी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. तरच तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी चांगल्या पद्धतीने हिलिंग करू शकाल. आणि 10% एनर्जीनी तुमचा जुना प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या एनर्जी लेवलवर पुढे जाण्याची गरज आहे. हा, मला म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे, मला ऍडमिशन घ्यायचं आहे, पण त्याची फीस किती आहे आणि त्यासाठी 5,000 मला रुपये ग्रुपवर मेसेज टाकलेला आहे. दोन्ही ह्याला का? दोन्ही मिळून सोबत त्याच्यात क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग हाही कोर्स आहे आणि ते सगळं मिळून तुमची 5,000 रुपये फी आहे. आणि कोणत्या नंबरवर करायची ती? ग्रुपवर टाकलाय सर नंबर 7350246653. ओके. आणि दुसरं एक म्हणजे तुम्ही मला संध्याकाळी मेडिटेशन करायचं नाही रात्रीच्याला, मग शिफ्ट वाईज असलं काम असल्यावर कसं करायचं मग त्यावेळेला? सर एक एनर्जी बॉल घेऊन टाकायचा, पॉझिटिव्हिटीचा एनर्जी बॉल घेऊ शकतो आपण त्यावेळेस. आणि समजा आपल्याला संध्याकाळी करायचं असतं तर 4 ते 6 या टाइम 4 ते 6 च्या टाइमवर करू शकतो. चालेल सर, ओके. दीपाली वाघचौरे मॅडम, दीपाली मॅडम अनम्यूट करा. प्राची मॅडम 7350246653 या नंबरवर मेसेज टाका. या ग्रुपवर ऍड नसले तरी तुम्हाला पुढच्या ग्रुपवर ऍड केलं जाईल. दीपाली मॅडम नाहीये वाटतं तिथे. माधवी मॅडम अनम्यूट करा. हा, अनम्यूट करा माधवी मॅडम, बोला. हा मॅडम, किती दिवसाचा क्लास असेल हा? 25 दिवस, 10 दिवस सेकंड लेवल, 10 दिवस मास्टर लेवल आणि 5 दिवस क्रिस्टल आणि पेंडुलम डाउजिंग. हा, 18 पासून सुरू आहे ना? 18 पासून सुरू करू आपण, कारण अनंत चतुर्दशी पर्यंत बरेच लोक बिझी आहेत. 18ला सुरू करू. म्हणजे 18 ते 20 दिवस पुढे ना? मधला सॅटर्डे संडे नसतो ना क्लास? सॅटर्डे म्हणजे आता समजा आता इथे सुट्टी आहे, नेक्स्ट सॅटर्डेला आपला क्लास होईल कदाचित. ते आता बघावं लागेल. 21ला अजून एक आपलं सेशन आहे, तर नाही होणार. 21ला दुसरं सेशन आहे आपलं एक पुढच्या शनिवार. जे काल मी बोलली ना 111 रुपये घेऊन जे आपण आरोग्यासाठी स्पेशल सेशन घेतोय, तर ते सेशन आहे 21ला. 2 ते 5 ते राहणार आहे. हा, म्हणजे टोटल 20 दिवसाचा क्लास आहे ना? 25. सॉरी, 10 दिवस रेकी लेवल 2 कम्प्लीट व्हायला लागते. 10 दिवस रेकी मास्टर लेवल, ते सॅटर्डे सुट्ट्या सोडून म्हणत आहे मी. आणि 25 ते 30 दिवस होतात. ठीक आहे, सुट्ट्या सोडून. म्हणजे एखादा विषय किंवा मला एखादा कोर्स मध्येच इच्छा होऊन झाली फ्री द्यायची, मग ते जर देऊन टाकलं तर मग अजून तुम्हाला पेशन्सने करावं लागतं. नाही, काम माझ्या मुलाचं लग्न आहे ना, तर ते जो इकडे जायचं तिकडे जायचं म्हणून म्हणलं 25 दिवस म्हणजे एक 4-5 दिवस म्हणजे होऊन जातात. ते 15 दिवस रेकॉर्डिंग बघून घ्यायची रात्री. हा, नाही तेच रेकॉर्डिंग साठीच मग मी चालेल. हा, थँक्यू मॅडम. ओके, ठीक.
अपर्णा ठाकरे. हा मॅडम, मला सेकंड थर्डला ऍडमिशन घ्यायचं आहे, पण माझा मुख्य हेतू आहे की व्यसन सोडायचं आहे मला यातनं. नक्की प्रयत्न करू. त्याच्यात तुम्हाला आता इथे डिटेलमध्ये नाही सांगू शकत त्याबद्दल, कारण हा कसं हा पण पर्सनल होईल ना मॅडम? मॅडम बऱ्याच होईल लोकांना ना? झालेलं आहे. पहिले तुमच्या हा डोक्यातनं हाच एक विषय काढून टाकावा लागेल, पोंगा की येस आय कॅन डू इट. या ऊर्जांनी काम करायचं तर होईल. मी सेकंड थर्डला ऍडमिशन घेते आहे मॅडम. फक्त उद्देश माझा तोच एक आहे. मग विश्वास ठेवा. हा. जसं आपला इंटेन्शन असतं तशी एनर्जी फ्लो होते आणि त्याच एनर्जीने रिझल्ट येतात. एकीकडे आपल्याला पाहिजे रिझल्ट पॉझिटिव्हिटीचा, आणि मनामध्ये जर शंका असेल तर मग रिझल्ट येत नाही. ओके, विश यू ऑल द बेस्ट. नक्की होईल. थँक्यू मॅडम. ओके. उज्ज्वला मॅडम. येस मॅम, गुड इव्हिनिंग मॅडम. बोला मॅडम. मॅडम, मला विचारायचं होतं 23 तारखेपासून जी बॅच चालू होते फर्स्ट लेवलची, ती पण फ्री राहणार आहे का? म्हणजे जर मला कुणाला लिंक शेअर करायची असेल तर मी करू शकते का? हो हो. आणि मॅडम, मला ही लिंक माझ्या मैत्रिणीने सेंड केली होती, जी तुमची मास्टर लेवलची स्टुडंट आहे, विद्या पवार, धुळ्याचीच आहे. ग्रँड मास्टर करते ती, म्हणजे रेकीमध्ये. तिने हे क्रिस्टा ब्रासलेट मी तिच्याकडनं ऑर्डर केलेली आहे, ती त्याचाच बिझनेस करते. आणि तिने मला हे फॉस्फेटचं झिम्बो पण दिलेलं आहे, झिम्बोचा. तर या प्रकारे आपण सगळे सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकतो का पर्स मध्ये? ठेवू शकतो. याच पद्धतीने करायचे ना, एवढ्याच पेपरवर, 4 पेजवर? ओके ओके. त्या ज्या कलरचा आहे त्या कलरचा प्रॉपर ड्रॉ करून करायचा. अच्छा अच्छा, ठीक आहे. ओके 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 मॅडम. रोहिणी मॅडम, अनम्यूट करा. येतोय आवाज मॅडम? येतोय येतोय, बोला. नमस्कार, मी पुण्याहून आहे. हा बोला. तर मला ते तुम्ही पाणी आणि जेवण चार्ज करायचं म्हटलं ना, तर मी दोन तीन दिवस झालं ते करतेय. मी काय केलं, जे एक मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन मग ते आपल्या पिंपामध्ये टाकतेय. तर तसं चार्ज केलेलं चालतं ना पाणी? डिरेक्टली पिंपाला चार्ज करा ना. डिरेक्टली पिंपाला म्हणजे पिंपावर हात ठेवायचा की ते पिंपावर असं? हात ठेवून तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. कोणाचं आहे? ओके ओके मॅडम, मला त्याचा एक छान. हा बोला मॅडम. त्याचा मला एक छान रिझल्ट आलाय. म्हणजे काल आणि आजच, म्हणजे मी ते पाणी माझ्या मिस्टरांना प्यायला दिलं, तर कसं काय माहिती नाही, पण काल आणि आज त्यांनी ड्रिंक घेतली नाहीये. माझं मेन इंटेन्शन ते होतं की बाबा त्यांनी ते घेऊ नये. तर ते मला पॉझिटिव्हली वाटलं आणि माझा फार विश्वास आहे. मी खूप खुश आहे आणि खूप आवडीने करते तुमचा क्लास. आणि मी सेकंड थर्ड लेवल पण मला करायची आहे. मी नक्की जॉईन होईल मॅम. नक्की. आणि मेन म्हणजे या पिरियड मध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे आपल्याला राग येतो किंवा खूप वाईट वाटतं, दुःख होतं, तर या 10 दिवसामध्ये मी कणभरही रडली नाहीये. सकाळी उठल्यावर तुम्ही जे सांगितलं ते 2 हात करून म्हणतीये छान. माझ्या मुलांनाही शिकवतीये. मला इच्छा आहे की त्यांनी पण ते घ्यावं. सध्या त्यांना विश्वास नाहीये, पण मी जे तुम्ही म्हणतात ते डिस्टन्स हिलिंग किंवा आता सेकंड लेवलमध्ये मी जे शिकेल त्याच्यातून त्यांना जे काही दुखलं वगैरे काही झालं तर अनुभव येईल, त्यांना ते विश्वास बसेल. आणि एक गोष्ट विचारायची होती की माझ्या मुलीला रांजणवाडी आहे, तर तुम्ही जे सांगितलं तर तसं करून तिची रांजणवाडी जाईल का? थर्ड लेवल मध्ये समोर सायकल शिकवतो आपण, त्याच्यातनं जातं. आता सध्या काही करू शकेल का मॅम? तिला उष्णतेचा त्रास आहे. आता फक्त तुम्ही जिथे लोकल बॉडी पार्ट आहे तिथे तुम्ही हिलिंग करू शकता. आज संध्याकाळपर्यंत सगळ्या नोट्स तुम्हाला मिळतील. ठीक, ओके, थँक्यू. शिल्पा कुलकर्णी. हा बोला मॅडम.
नमस्कार मॅडम. माझा सेकंड लेवलचा शक्तिपात झालेला आहे. जसं मगाशी सानिका मॅडम बऱ्याच जणांनी अनुभव शेअर केला की त्यांना अजून काही शिकण्याची इच्छा आहे किंवा तुम्ही ज्या गोष्टी सांगतात तर तसं आम्हाला जर आता कसं की काही आपण अभ्यास थोडा मागे पडतो. जर आम्हाला म्हणजे फर्स्ट बॅच पासून आले शक्तिपात न घेता तर मला तसं येता येईल का? कोणत्या म्हणजे ग्रुपवर ऍड कराल का? कोणत्या नंबरवर करायचं ते फक्त सांगताल का? म्हणजे अभ्यास आमचा वाढवायचा आहे, त्या दृष्टीने यायचंय. मॅडम आपल्याकडे तीच फी भरून तुम्हाला 3 ग्रुपवर ऍड केलं जातं आणि प्रॅक्टिस करून घेतलं जाते. तुमचं सेकंड लेवल झालं, तुम्हाला थर्ड लेवल आमच्याकडनं करून मिळेल आणि फीस सेम आहे पण सगळ्यांसाठी, कारण आपली फी त्यातल्या त्यात खूप कमी आहे, त्याच्यामुळे तिथे काही आपण नाही करू शकत. नाही, सेकंड लेवलला माझं बीपी खूप वाढलं होतं तर मी काय आता एवढ्या थर्ड लेवलचं घेणार नाहीये. तर मला फक्त प्रॅक्टिस साठी सुरू करायचंय फर्स्ट लेवल पासून. तर म्हणजे फर्स्टला मी आले आहे सगळ्यांसाठी तुम्ही येऊ शकता, पण सेकंड लेवलला येण्यासाठी तुम्हाला जी काही फी आहे ती पे करूनच यावं लागेल, कारण तो एक पॅकेज आपला फिक्स आहे. माझ्याकडे कुठलं? ठीक आहे, मग ते 735024 या 6653 या नंबर. हो तोच नंबर आहे. 735024 6653. ठीक आहे. आणि अजून एक विचारायचं होतं, तुम्ही मणी मंत्र जो दिलेला आहे तर काउंट हा शब्द लेफ्ट बॉडीवर ब्ल्यू कलरने लिहायचा आहे, तर तो असा नुसताच अल्फाबेट मध्ये लिहायचा आहे, बोल्ड मध्ये लिहायचा आहे काउंट. ब्लू पेननी लेफ्ट हँडवर, म्हणजे तळ हातावर नाही, असं कुठेही लिहायचं आहे. इकडे वगैरे लिहू शकता तुम्ही, आणि नाही तर मग रेड पेन, आपल्या येलो पेजेसवर रेड पेननी तुम्ही 21 वेळा ते रोज लिहू शकता. काय झालं? नुसतं काउंट असंच म्हणायचं आणि म्हणताना पण. आणि पाणी जे आपण चार्ज करतो तर ते काचेच्या भांड्यात पाहिजे की कुठल्याही मेटल मध्ये चालतं पाणी? पण चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ओके, थँक्यू. तेजस्विनी पंडित, अनम्यूट करा, माईक ऑन करा मॅडम. माईक ऑन करा, माईकच्या बटनला क्लिक करा. बघा तिथे माईकचं आस्क टू अनम्यूट वाला एक आलं असेल, तिथे ऑन करा माईक. माईक ऑन करा. कुणी आहे नाही का सांगायला तिथे? माईक तुमचा आवाज येत नाही, माईक ऑन करा. माईक ऑन करा. माईकचं बटन आलं असेल बघा, एक मेसेज आला असेल माझा, त्याच्यावर त्या बटनवर त्याच्यावर क्लिक करा, अनम्यूट वाला. अनम्यूट वाल्या बटनवर क्लिक करा. प्रयत्न करा मॅडम, ठीक आहे. पण नेक्स्ट गणेश निकुम सर बोला. नमस्कार मॅडम, श्री स्वामी समर्थ. बोला सर. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिले तर तुमचं जे तुम्ही युनिव्हर्सने जे तुम्हाला दिले, तुम्हाला वाटतंय की हे प्रत्येक घराघरात जावं, याच्यासाठी श्री स्वामी समर्थ तुम्हाला शक्ती प्रदान करू, शक्ती देतील, आणि हे तुमचं जे अफर्मेशन आहे ते निश्चितच पूर्ण होणार, याची मलाही खात्री, कारण मी पण त्याचा एक पार्ट होणार. दुसरी गोष्ट, मी शक्तिपात झाल्यानंतर 2 गोष्टी माझ्यात खूप खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली. मागच्या 15 दिवसात मी शेअर मार्केटमध्ये लगातार लॉस करत होतो. त्या आठवड्यातून लगातार माझं ग्रेन मध्ये चाललं, मी फक्त प्रॉफिट आणि प्रॉफिटच करतोय, आणि याच्यापुढे तो प्रॉफिटच राहणार आहे. माझा चांगला अनुभव. दुसरी गोष्ट, मी मागच्या शक्तिपात झाल्यानंतर मी हाताचं सांगत होतो तुम्हाला की हा हात दुखतोय, मी तो वरती करायला लागलोय, आणि मी जे हिलिंग दिलं, आपण जे म्हणतो संपूर्ण स्वास्थ्यमुळे, संपूर्ण स्वास्थ्यमुळे, मला माहिती नाही अचानक काय नाही, पण मी पुण्याचा राहणार आहे, देव रोडला राहतो, पिंपरी चिंचवडमध्ये. पण प्रवासानिमित्ताने मी बहिणीकडे आलो नाशिकला अचानकपणे, आणि माझ्या मिसेसची बहीण आहे डॉक्टर, त्यांना म्हणजे मी पुण्याला ऑलरेडी दाखवलंय सगळीकडे डॉक्टरने, माझी ट्रीटमेंट पण चालू झाली होती त्याच्यावर, कारण तुम्ही सांगितलं हिलिंग बरोबर औषध उपचार चालू ठेवणं गरजेचं आहे. तर मी अचानकपणे नाशिकला आलो, मिसेसच्या बहिणीकडे जायचं होतं फक्त एक सेकंड ओपिनियन म्हणून बघायसाठी, पण ते केल्यानंतर
त्यांच्या काय आलं डोक्यात काय माहिती, ते म्हणे आपण तुमचे ते जलोका लावून ते रक्त काढून बघू तिथे. तर त्यांनी लावलं, मला जलोका लावल्या. त्याच्यात परत तुमचे एक धन्यवाद, तुम्ही एक दिवस सुट्टी केल्यामुळे मी ते करू शकलो आणि एक बरं झालं माझं, ते व्हायला लागलंय. आणि त्याच्यात एक कळालं की मागच्या पाठीमागच्या साईडला जे आहे ना, माझा जो त्रास होत होता वरती येण्याचा, ते रक्त गोठलेलं आहे माझं, कारण ते जलोका पण त्या ओढू शकत नव्हतं. तर हे ह्याचमुळे झालं की मी जे सांगितलं मला स्वास्थ्य मिळावं आणि मला निश्चित रोग निदान मिळालं त्याचं, की काय कशामुळे हे दुखत होतं आणि माझे त्याच्यामुळे मग आता उपचार चालू झाले. आणि त्यांनी ते रक्तमोषण केल्यामुळे माझ्या हातने आपण हे असं तर बिलकुल करू शकत नव्हतं. डावा हात आहे ना जो, मी हलवूच शकत नव्हता आणि माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी होऊन जायचं, कुठली मोमेंट झाले, कुठे धक्का लागले. पण नाही, आता हे तुम्हाला दाखवतो मी, हे मागे मी करतोय, ते फक्त रक्तमोषण झाल्यामुळे आणि ते 10% हिलिंगमुळे झालं एवढं. आणि त्यासाठी माझे तुमचे मी खूप खूप आभार मानतो. आणि मी सेकंड लेवल तर येणारच आहे आणि तुमच्या त्या टीमचा मी पार्ट होणार आहे, की जेणेकरून आपण देणाऱ्यातलं व्हावं असं सांगते रे, तर मी पण देणाऱ्यातलंच होणार आहे. कारण हे मागच्या 1.5-2 वर्षापासून मी माझ्या तोंडात हे सारखे वाक्य येत होते की मी घेणाऱ्यातला नाहीये, मी देणाऱ्यातला आहे. तर हे माझं आता ऍक्च्युअली घडायला लागलंय आणि त्याच्यामुळेच माझ्या जीवनात तुम्ही गुरु म्हणून लाभलेले आहात आणि आता पुढचे माझं हे होणार आहे. तर मी श्री स्वामी समर्थांचे तुमचा खूप खूप आभारी मॅडम, खूप खूप आभारी. धन्यवाद. थँक्यू 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 सर. भाग्यश्री कुलकर्णी. आम्हाला विचारायचं होतं, आपण येलो पेजेसवर आपल्याला जे हवे आहेत ते अफर्मेशन लिहिणार, मग त्या येलो पेजेसचं नंतर काय करायचं आपण? काही दिवस तसेच राहू द्यायचे, ते आपण स्टोअर मध्ये ठेवतो की नाही, त्या पद्धतीने. जेव्हा ती विश फुलफिल झाली त्याच्यानंतर आपण त्याला पाण्यात प्रवाहित करणं किंवा म्हणजे अग्नीमध्ये ते हे करून त्याची ऍश झाडांना टाकायची. अच्छा, ओके. आणि जे आपल्याला नको आहेत गोष्टी त्या आपण कागदावर लिहून ते फाडून टाकणार का? सपोज पण एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट वागते तर आपण त्याच्यावर काय लिहिणार, की ही व्यक्ती वाईट वागते असं, की ही व्यक्ती चांगली वागू दे असं? बघा, ते येलो पेजवर येईल रेड पेननी, ही व्यक्ती माझ्यासोबत खूप चांगली वागत आहे. आणि त्या व्यक्तीतनं वाईट वागताना जी नकारात्मकता तुम्हाला जाणवते, जो त्रास होतो, तो त्या पहिल्या अफर्मेशन मध्ये. अच्छा, ओके ओके, डन. थँक्यू. स्वाती देसाई, बोला, अनम्यूट करा. मॅडम, मला विचारायचं होतं की मला तुमच्याशी आता कनेक्ट झाले, पण मी अगोदर Jan-Feb मध्येच एका ठिकाणी रेकी लेवल 1 आणि 2 केलेला आहे, पण मला आता तुमच्याकडून 3 करायचं आहे. तर मग 2 साठी जे मी पैसे भरीन 5,000 ते मला सगळं भेटेल ना? मग 2 आणि 3 दोन्ही होईल ना? मॅडम सगळं 5,000 मध्ये टोटल आहे, लेवल 2 ठीक आहे. मग लेवल 3. आणि जरी तुमचं सेकंड लेवल कुठे झालं असेल तरी माझं सिलेबस आता तुम्हाला या 10 दिवसांमध्ये लक्षात आलं असेल वेगळं आहे. तर त्याच्यामुळे तेच सेम आपलं सेकंड लेवल मध्ये जसं आपण 2 दिवस आयुष्यातल्या कंप्लेंट्सला कम्प्लीट कसं करायचं हा टॉपिक आपण, जसं इथे सबकॉन्शियस माइंड घेतलं तसं सबकॉन्शियस माइंडचे कुछ आगे कंप्लेंटला कम्प्लीट कसं करणं, ते हा महत्वाचा विषय. कारण जोपर्यंत तुम्ही खाली होणार नाही, कंप्लेंट मोडवर राहाल, तर रिझल्ट येणार नाही. तर ते आपण तिथून सुरुवात करतो. आणि म्हणून ती फी कमी नाही करत, पण तुम्ही कोर्स सगळे जॉईन करू शकता. लेवल 2 चालेल. मी आता समजा जर मी 5,000 भरले तर त्यात मला 2 + 3 + तुमचे ते कॉम्प्लिमेंटरी कोर्सेस सगळं मिळेल. हे 4 मिळतील, सगळं मिळेल. ठीक आहे. ओके, थँक्यू. सोनल मेत्रानी. सोनल मॅडम, हा बोला. सोनाली मॅडम, नमस्कार. थँक्यू. बोला मॅडम. प्रश्न पहिला विचारते. मी खूप लास्टला तुमचा कोर्स जॉईन केलाय, मला पहिला लेवलचा जॉईन करायचा आहे परत पहिल्यापासून. आता मी सेकंड थर्ड करायचंच आहे, तर मी आता फी भरून 23 तारखेपासूनचे जे फर्स्ट लेवलचे तुमचे क्लासेस आहेत ते जॉईन केले चालेल आणि त्याच्याच पुढे कंटिन्यू होईल का मला नंतरचीच फी लागू पडणार आहे?
मॅडम तर तुम्ही आता जर पे केलं आणि नंतर क्लास केला तर हीच लागू पडेल, कारण लाईफ टाइम ऍक्सेस आहे. ठीक आहे, तुम्ही लेवल 1, लेवल 2, लेवल 3 कितीदा रिपीट तुम्ही आता जॉईन करायचंय. हा, पण नंतर जर या महिन्यात जर माझा मग मी 5,000 मला किती तारखेपर्यंत 18 तारखेपर्यंत 5,000 पे करायचे. ठीक आहे, तर मी 18 तारखेपर्यंत 5,000 पे करते आणि तुमचा जो पहिला लेवलचा क्लास आहे तो 23 तारखेपासून परत रिपीट करते. आता दुसरा एक प्रश्न असा आहे, मेडिटेशनला कॉन्सन्ट्रेट होत नाही. आता मी केलं तुमचं मेडिटेशन, पण माझं कसं म्हणायचं माहित नाही. आईचा फोन बेडरूम मध्ये असल्यामुळे बहिणीचा अर्जंट फोन येत होता, मला लिटरली उठून ते फोन द्यावा लागला. त्याच्यानंतर मी परत कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न केला. तर लास्टला तुम्ही जेव्हा बोललात की ते कलर्स तुम्ही तुमच्या त्या चिन्हाजवळ गेला की असा बॉम्ब फुटून कसा ते टीव्ही मध्ये दाखवतात पिक्चर मध्ये, असा बॉम्ब फुटल्यावर असा कलर, तसे ब्लास्ट कलर्स मला दिसत होते त्या चक्राला. तर ती आहे. दुसरी गोष्ट, ते एनर्जी बॉल करताना मला काही तुमचं शक्तिपाठ वगैरे मिळालं नाही, पण एकदा मला जेव्हा नेगेटिव्ह बॉल तयार करताना मला जेली बॉल असतो ना त्याचं फिलिंग हातात येत होतं. जेलीचा बॉल असतो असा, ते जेली बॉल्स पाण्याचे, तो फिलिंग एकदा मला झाला. नक्की होऊ शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही. शिल्पा कुलकर्णी बोला तोपर्यंत, मॅडमचं नेट गेलं कदाचित. हो, मी बोलले मॅडम, मला ह्याच्यावर मेसेज आला होता मॅडम वॉन्ट टू स्पीक यू, म्हणून मी ऑन केलं ते. माझं झालंय बोलणं. अच्छा, ओके, ठीक आहे. तुमचा हँड राईज राहिलेला होता म्हणून. ओके, फोन घेशील का? हा बोला. नाही, आज नाही आहे ना. मी कुठे लिंक पाठवली आता? इंजिनची सकाळी शक्तिपात होता, पहाटे 5:15चा क्लास होता म्हणा तो. हा बोला. नमस्कार मॅडम. हा नमस्कार सर, बोला. तुमचा क्लास मला फार छान आवडला. मी याच्यापूर्वी पण 2 क्लास केले, पण कंटिन्युएशनला या क्लासला मी होतो फर्स्ट डे पासून. आणि तुमची शिकवण्याची पद्धत आणि समजवण्याची पद्धत मला फार आवडली. माझं दुखणं म्हणजे माझं स्वतःचं दुखणं असं आहे की मी कॉन्सन्ट्रेशन होत नाही माझं, आणि लक्षात राहत नाही, विशेषतः अभ्यास केलेला, वाचन केलेला. तर तो एक माझा प्रॉब्लेम आहे. या 2 दिवसापासून मला हिचिंग म्हणजे खाजेचा त्रास मला जास्त होता. आता औषध घेतली मी, नाही म्हणलं तरी, कारण ते सहन होत नव्हतं. आज सकाळपासून थोडंसं कमी आहे, परंतु तुमच्याशी मला अधिक बोलायचं होतं जाऊन, असं म्हणायला काही हरकत नाही. पण तुम्ही आता शेवटपर्यंत असं मला वाटत होतं, आता अर्थात तुमने आपने तो वादा किया था लास्ट मोमेंट तक मैं बात करूंगी, तो मला ते असं झालं की नंबर येतो की नाही. अर्थात मी बोलत नाही, जास्त बोलत नाही, बोलता येत नाही, तेवढं एक्सप्रेशन होत नाही, हे माझा प्रॉब्लेम आहे. कारण माझ्या कामामध्ये मी तो सराव करतो माझं, आणि मेडिटेशन मी नियमितपणे करतो. अर्थात माझ्या ग्रुपमध्ये पण मी तसं बोलतो, नियमितपणे मेडिटेशन करत असलं तरी जी एकाग्रता साधायची आहे ती मला साधता येत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे, तो भाग होतो त्याच्यामुळे. आणि हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. तर याच्यासाठी मला काय करा, आणि विशेष अर्थानं मला सेकंड बॅचला पण काय म्हणतात त्याला, सेकंड लेवलसाठी पण मला प्रयत्न करायचा आहे, म्हणजे ऍडमिशन घ्यायची आहे. त्याच्यासाठी मला जसं आपण औरा क्लीन करतो आणि चक्रांना बॅलन्स करतो, आणि आहाराच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून जी एनर्जी आपण घेतो ती सुद्धा जेव्हा चार्ज करून सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करून घेतो, तर हळूहळू आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांवर देखील आपल्याला उपचार मिळत असतो. नमस्कार. मला काही म्हणजे मला मिळवण्यासाठी मी काही जास्त ज्याला हाव म्हणतात, लोक म्हणतात चक्रांचं मेडिटेशन अन्नपाण्याला चार्ज करणं केलं तर होऊन जातं. काही नाही, सध्याच्या परिस्थितीत मी स्टेबल आहे असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे रखरख ज्याला म्हणतात तशी काही माझी परिस्थिती नाही, परंतु मला जे करायचं आहे, उदाहरणार्थ मला आता तुम्ही जे सांगितलं समजा आता, तर त्या 3 ज्या लेवल किंवा हे सांगितलं ना, ते मला बरोबर सांगता पण येत नाही. आता 3 गोष्टी सांगितल्या तुम्ही सुरुवातीला,
तर मला ते एक्सप्रेस होता येत नाही, हे असं करायचं तसं करायचं वगैरे वगैरे अशा प्रकारे. तर ते मी त्याच्यासाठी अगदी गरीब आहे, म्हणजे मग अभ्यास करून न अभ्यास केल्यासारखा माझा भाग आहे असं. तर त्याच्यामध्ये मी कसं कॉन्सन्ट्रेशन करेल किंवा ते मला कसं लक्षात राहील की प्रॅक्टिसने होऊन जातं. जे आपण दैनंदिन वारंवार आपण करतो की नाही, तर त्या रिपिटेशनने ती प्रॅक्टिस सहज होऊन जाते. मी त्याच्यासाठी सांगत आहोत मी किमान 20 मिनिटे 25 मिनिटे 30 मिनिटे अर्धा तास रेग्युलरली मेडिटेशन करत आहे आनापानसतीचं अशा प्रकारे. आणि भावनिक मित्रता साधण्यासाठी मी ध्यान करतो की जेणेकरून मला इतरांविषयी, स्वतःविषयी तर ठीकच आहे नाही का, पण इतरांविषयी मला नकारात्मक भाव नको. जसं तुम्ही आतापर्यंत सांगितलं ते मी काही एक्सप्रेस नाही करत, त्या प्रकारे पॉझिटिव्ह राहण्यासाठी मी करत आहे ते. परंतु माझा प्रॉब्लेम आहे की मला जे निदान तुम्ही आता जे सांगितलं 3 तासामध्ये, तर मला 10 मिनिटाचंही लक्षात नाही. हे मेरा रोना आहे आपके साथ में. हा भाग आहे. प्रयत्न करायचा असतं तर होऊन जात. हा, तर ते तसंच आहे की माझी मिस्टर म्हणते, आता ती पण एज्युकेटेड आहे, MA BEd आहे, पण ती ते बाहेरून जरी ऐकत असली तरी ते मला सांगू शकते, पण मी जे ऐकलं बघितलं ते मी तिला नाही सांगू शकत. अशा प्रकारे तो भाग आहे. ओके, थँक्यू तुम्ही वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. स्वाती गायकवाड मॅडम. हॅलो. हा बोला. हॅलो मॅम, आवाज येतोय? हा येतोय, बोला. मॅम, तुम्ही खूप छान बोलता आणि तुम्ही जे पॉझिटिव्हली बोलतात ना ते मला म्हणजे खूप चांगलं वाटतं. आणि ही तुमची लिंक ना मला माझी मामी बहीण आहे मेघा सोनकांबळे, त्यांनी 2nd आणि 3rd लेवल केलंय आणि माझ्या मामीने पण केलंय, सरिता सोनकांबळे, त्यांनीच मला ही तुमची लिंक दिली आहे. आणि ना माझ्या घरात खूप प्रॉब्लेम चालू आहे, तसं म्हणजे भांडण वगैरे, आणि मला बाळ पण नाही ना, म्हणून मग सारखं बोलतात. आणि मला तुमची 2nd आणि 3rd लेवल करायची आहे. आणि मला हे विचारायचं होतं की माझ्या भावाने पेमेंट केलं तर चालेल ना? पेमेंट त्यांनी केलं तर चालेल, फक्त स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्या नंबरवरनं पाठवा. त्यांच्याकडनं तुम्ही घ्या स्क्रीनशॉट आणि तो आम्हाला पाठवा. त्यांच्या नंबरवरनं डिरेक्टली स्क्रीनशॉट नका पाठवा. अच्छा, चालेल. ठीक आहे, ओके. हो. आणि मॅम विचारायचं होतं, ते एंजल थेरपी आहे ना, ती मेघाने पण केलं होतं, आणि कार्ड रिडिंग ते म्हणजे वेगळं आहे का कोर्स? वेगळं ते याच्या नंतर करायचं असेल तर तो एंजल, माझ्याकडे कोर्सेस भरपूर आहे, मी जवळपास 25 प्रकारचे कोर्सेस वेगवेगळे चालवते. ठीक आहे. हो, थँक्यू. तेजस्विनी मॅडम, बघा बरं तुमचा माईक ऑन होतोय का आता तरी? तेजस्विनी मॅडम, माईक बघा, एक मेसेज येत असेल तुम्हाला, त्या बटनवर क्लिक करा. हा, क्लिक करा त्याच्यावर, मेसेजवर. नाही क्लिक केलं, नाही झालं. मेसेजवर क्लिक करा, एक मेसेज येत असेल तोपर्यंत. वर्षा मॅडम, माझ्याकडून मी परमिशन दिली आहे मॅडम, तुम्हाला अनम्यूट करायचंय. वर्षा मॅडम, अनम्यूट करा. हा बोला. येस मॅडम. हा बोला. हो मॅडम. मॅडम, मला एक ना माझा अनुभव आजचा शेअर करायचा होता. हा बोला. हॅलो. हा बोला आज ना. सकाळी काय झालं ना मॅडम, मी 4:30ला जसं उठून मी ध्यान साधनेमध्ये बसलेली असताना मला थोडी झोप आली, आणि मी झोपल्याच्या नंतर मॅडम मला एक वेगळी फिलिंग आली, जी मला आयुष्यात कधीही आली नव्हती. आणि माझ्याकडे की नाही परमात्मा एकचा मार्ग आहे मॅडम, तुम्हाला माहितच असेल. तर काय झालं ना, एक अशी शक्ती संचारल्यासारखी माझ्या अंगामध्ये आली. मी लेटूनच होती, आणि एक असं वाटलं काहीतरी की बा इथं काहीतरी चांगलं लिहिलं आहे. मी ऍक्च्युली मॅडम, मी काय ना, तुम्ही जे काही बोलता ते मी सगळं इथं लिहून ठेवत असते. तर असं लिहिलं आहे म्हटलं, आणि थोड्याच वेळात मॅडम मी अशी आवाज द्यायची, यांना फोटो खाली पडली असं फील झालं मला बाबांची. आणि यांना आवाज द्यायची पण आवाज जातच नव्हता माझा. असं मला, मी उठण्याचा प्रयत्न करायची, कारण मला असं वाटत होतं की मला भास झालाय की इथपर्यंत म्हणजे त्या सेन्सेशन माझ्या म्हणजे जागृत होत्या. कारण मी झोपेत नव्हती मॅडम, कारण माझं रुटीन बरोबर आहे, तर मी बरोबर उठते. तर मला तो समजून घ्यायचं होतं तुमच्याकडनं की ऍक्च्युली ते काय घडलं माझ्याशी. आणि आता जे आजचं मेडिटेशन केलं त्या दिवशीचं परमात्मा एक, तुम्ही ज्या पद्धतीला मानता
तिथे एकेश्वरवाद आहे, फक्त तुम्हाला बाबांचं आणि हनुमानजीचं नाव घ्यायचं, बरोबर आहे. आता ही ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे प्राण ऊर्जा, याला तर जात धर्म पंथ काहीच नाहीये. औषध घेण्यासाठी आपल्याला दवाखान्यात जाण्याची परवानगी आहे, बरोबर की नाही. कुठल्याही दवाखान्यात तेव्हा तुम्ही बघणार नाही की आपण नेमकं कुठल्या दवाखान्यात जातोय. जिथे आपल्याला आराम होतो चिकित्सा पद्धती, तर या ऊर्जांना तुम्हाला चिकित्सा पद्धती म्हणून स्वीकारायचं आहे आणि नामस्मरण त्यांचं करायचं आहे. ठीक आहे, तसंच करते मॅडम. तरी तुमच्या मनामध्ये हा भाव आला की मी बाबांची सेवा सोडून जर हे केलं, हा कुठेतरी एकदा थॉट क्रिएट झाला आणि ते तुम्हाला त्याची प्रचिती स्वप्नांच्या माध्यमातून झाली. ही जी एनर्जी आपण शिकतोय हिला जात धर्म पंथ याच्या पलीकडची ऊर्जा आहे, ब्रह्मांडी ऊर्जा, जी ऑक्सिजन रूपात आपल्या याच्यात आहे. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे तब्येतीसाठी कुठल्याही दवाखान्यात जाऊ शकता, तिथे हे नाही आहे की बाबा तुम्ही आयुर्वेदिक घेऊ नका, युनानी घेऊ नका, होमिओपॅथिक घेऊ नका, ते कंपल्शन आहे, कुठेही घेऊ शकता, बरोबर की नाही. तशी सूट तुम्हाला याच्यात या ऊर्जांची कनेक्ट करून घ्यायचं, बाकी काही नाही. तुमचा थॉट रिफ्लेक्ट झाला तुमच्या स्वप्नांच्या स्वरूपात. अच्छा. आणि मला पुन्हा एक माझा प्रश्न असा होता की मी जसं झालं सकाळी तसंच मी माझ्या मिस्टरांना बोलली, बघा म्हटलं असं असं झालं, आम्ही रोज शनिवारी हार चेंज करतो बाबांचे वाले, तर मी त्यांना पूजा करा, पटकन ज्योत लावा असं वगैरे बोलून आम्ही ते सगळं केलं. आज जेव्हा मी आता बाबांना म्हटलं, बाबा हे बघा, मी म्हटलं तुमचंच नाव घेऊन मी म्हटलं या ऊर्जेशी जोडून राहिली, कारण ही प्राणवायू ऊर्जा आहे. तर ते थॉट जेव्हा मी माझ्या मनात क्रिएट केले आणि आज मी ध्यान लावलं ना मॅडम, तर जेव्हा आपण वापस येत होतो मेडिटेशन मधून, जेव्हा आपण वापस येत होतो ना, तर एक वेगळं असं मला तो रथ दिसला की असं वाईट वाईट जे एक मला जाणवलं ना मॅडम, त्याचा अनुभव म्हणजे आज माझ्यासाठी एकदमच छान होता. खूप सुंदर असा अनुभव आज मला आलेला मॅडम मेडिटेशनद्वारे. छान. येस मॅम, खूप खूप थँक्यू मॅडम तुम्ही माझ्या लाईफमध्ये त्याच्याबद्दल, आणि एवढी सुंदर माहिती मला आजपर्यंतच्या या माझ्या 35-36 वर्षामध्ये मला कोणीच असा अनुभव नाही दिला मॅडम. आणि तुम्ही एवढे चांगले विचार ते या एक फी न घेता तुम्ही आम्हाला दिले, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. अक्षता बी, अनम्यूट करा. मॅडम, म्हणजे ऑलरेडी मी विचारलेला आहे प्रश्न, पण अजून एक आहे, मला एक असं विचारायचं होतं की माझी अतिशय जवळची व्यक्ती आहे, लेडीज आहे, आणि समोरून बरेचसे केस गेलेले आहेत, म्हणजे त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कमी झालाय, घरातनं बाहेर सुद्धा पडायला नकार देते. तर मग त्याच्यासाठी आपण रेकीद्वारे काही केसांसाठी काही करू शकतो का, केस परत उगवण्यासाठी? आणि वय वर्ष 40-45 आहे साधारण. बघा, जर ते हेरिडिटिक असेल. हेरिडिटिक तर नाहीये मॅडम, पण थोडस स्ट्रेस लेवल, टेन्शनमुळे झालेलं असू शकतं, आणि थोडं हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम. आपण त्याच्यावर सेकंड लेवल मध्ये काही उपचार आहेत जे आपण सांगू शकतो. अच्छा, मग अफर्मेशन दिलं आता सध्या रोज येलो पेज वर तरी चालेल? नाही मॅडम, नुसतं तेवढ्या ह्याच्याने नाही होत, कारण तिथे एनर्जीची गरज आहे, डिरेक्ट टच एनर्जीची गरज आहे, आणि ती जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तो रिझल्ट नाही येणार. ओके ओके, ठीक आहे मॅडम. विद्या मॅडम बोला. नमस्ते मॅडम, खूप खूप आभार रेकीचे आणि आपले पण. खूप चांगलं प्रिडिक्शन आपल्याकडून असतंय, त्यामुळे सगळ्या इतक्या लाखो लोकांचे असे म्हणायला हरकत नाही जे रेकीमध्ये येतात, त्यांचे आशीर्वाद आपल्या सोलला नक्कीच आहेत आणि ते वाढणार आहेत, त्यात शंकाच नाहीये. त्याचबरोबर मी तुम्हाला निमंत्रित पण केलेलं गोव्यावरून, मी सावंतवाडीमधून बोलतेय, त्यावेळी याल अशी एक अपेक्षा आहे माझी. दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या घरी म्हणजे मोठ्या बहिणीच्या मोठ्या मुलाचं नातू, त्याला मी फार सपोर्ट करते की बाबा त्यांनी रेकीमध्ये यावं, हे शिकावं ते शिकावं, पण तो ऍग्री नाहीये. त्याचे वडील पण खूप पितायत, त्याच्या आईला पण मी सांगेन, ती मग मोबाईल असा खराब झाला तो नाही. मग मला वाटतं त्यांची फॅमिली खूप गरिबीत आहे, तर ती हे व्हावी. मग त्याच्यासाठी अफर्मेशन किंवा मी काय करू शकते, म्हणजे त्यांना सेकंड लेवल मध्ये जो आली आहे मी सेकंड. जरा आणि एक प्रिडिक्शन देते मॅडम, सेकंड लेवलचं ना मला करायलाच मिळालेलं नाहीये. आता करायचं ना मॅडम, ही जी बॅच सुरू होईल ना 18 पासून, ती तुम्ही रिपीट करू शकता. आणि एंजल पण करायचंय आणि सुजोग पण करायचंय, पण मी एकदम घाई करू, एकदम स्टेप बाय स्टेप करा आराम. चालेल. आणि मला जरा वैयक्तिक आपण वेळ देणार आहेत, पण मंगळवार नंतर आपले गेस्ट आहेत म्हणायला लागले. मंगळवार नंतर हो, मी नंतर मंगळवार नंतर आपल्याला आठवण करेन. थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके, नमस्ते.
दीपाली मॅडम बोला. दीपाली मॅडम बोला. हो. गुड इव्हिनिंग मॅडम. फर्स्टली मला 10 दिवसात खूप चांगला फरक पडलाय, पहिली गोष्ट. आणि मला असं विचारायचंय की मी आता बुधवारपासून जॉब जॉईन करतेय. ऍक्च्युली माझा जॉबचा टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 7 आहे, प्लस मी पुण्यात राहते, मग मला अपडाऊनचा पण एक तो प्लस होणार आहे. तर मला सेकंड आणि थर्ड डिग्रीला ऍडमिशन घ्यायचंय, पण आपला बॅचचा टायमिंग हा राहणार, तर सो मला अटेंड असं करायला करायचं. जमणार नाही. आता मग उपाय मी सांगते. कसं तुम्ही करू? संध्याकाळचं रोज रेकॉर्डिंग बघायचं आणि काही अडलं ओके. तर शक्य असेल तर त्या टाइम मध्ये येऊन तुम्ही क्वेश्चन आन्सर्स विचारू शकता 5:30 ते 6 मध्ये. अन्यथा तो व्हिडिओ बघितला तर काही समजलं नाही तर माझा 12 ते 1चा किंवा 1 ते 2चा ऍज पर अवेलेबिलिटी माझा बोलायचा तुम्हाला वेळ दिलेला असतो, त्याच्यात तुम्ही प्रश्न उत्तर विचारू शकता. ठीक आहे. आणि अजून माझा असा क्वेश्चन होता की मी ज्यावेळेस मेडिटेशन करते, म्हणजे मी आधीही बऱ्याच वेळा मेडिटेशन केलेले आहेत आणि आताही करते, तर मला तुम्ही काय बोलताय किंवा समोरचं काय बोलतोय मेडिटेशन करताना, म्हणजे एनर्जी येते, अलाव करा, व्हॉट एव्हर, तर ते ऐकायला येतं, ते समजतं, पण मला मध्येच झोप लागल्यासारखं होतं. तर मग असं का म्हणजे होत? आपल्या औरातले ब्लॉकेजेस आहेत, चक्रातले ब्लॉकेजेस आहेत, ते हळूहळू क्लीन केल्यानंतर, आता आपली सुरुवात आहे या साधनेची, ते हळूहळू क्लीन केल्यानंतर झोप येणं किंवा अनइझी वाटणं या सगळ्या गोष्टी कमी होऊन जातात. ओके. आणि बराच वेळा मला असं होतं की मी काम पण करायला लागले ना, तर तो दुपारचा एक टायमिंग आहे का, हा तेवढा एक 15-20 मिनिटं मला येते झोप. म्हणजे मी बऱ्याच वेळा कामावरती कॉन्सन्ट्रेट करायला बघते किंवा मी म्हणजे स्पर्धा परीक्षा करत होते, तर आता नेमकं थोडंसं माझे आणि पर्सनल इश्यूज झाले, सो मला आता जॉब जॉईन करावा लागणार आहे माझ्यासाठी ऍक्च्युली. तर मी हा निर्णय घेतला की मला करायचंय. पण मग सगळंच मॅनेज करणं नाही होत. आता आपण हाऊस वाईफ असल्यामुळे मग जॉब पण, घर पण आणि सगळ्याच गोष्टी. तर मग आता म्हणजे ना, एक माझी मेंटॅलिटी अशी झाली की मी मॉर्निंगला उठले ना की जेवण बनवताना किंवा काही काम करतो डायरेक्ट एक निगेटिव्ह विचार येते, यार आपण किती सहन करतोय, आपण शिकलो कशासाठी आहे, किंवा मग आपण स्वतःसाठी काहीतरी करायला, म्हणजे काय निगेटिव्ह विचारच काय येतात. तर ते सगळं आपण माहितीये का पेरून ठेवलेल्या बऱ्याच वर्षापासून ते नील व्हायला थोडा वेळ लागतो आणि ते सेकंड थर्ड लेवल मध्ये तुमच्या एनर्जी वाढतात आणि त्याच्यानुसार आपण करू शकतो. ठीक आहे. आणि तुम्ही एक सांगितलं डेली प्रॅक्टिस करायची, तर ते ऍक्टिव्हेशन तिसरी जी प्रोसेस आहे, तर त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे? मॅडम व्हिडिओ बघा, ऍक्टिव्हेशन आपण घेतलं 9 तारखेला, त्या व्हिडिओनुसार तुम्ही करू शकता. ओके. आणि तुम्ही ते काउंटचं एक सांगितलं की लेफ्ट हँड साइड वरती तुम्ही काउंट असं लिहायचं, मग त्याच्यावरती हात ठेवून म्हणायचं का काउंट काउंट काउंट? सहजतेने तुम्ही मनात चॅन्टिंग केलं, इंटेन्शन प्रॉपर पाहिजे. ओके. मग ठीक आहे, चालतंय. मी ऍडमिशन घ्यायचं त्यावेळेस मी पेमेंटचे लास्ट डेट किती मॅडम? 18 तारखेला क्लासच्या आधी. म्हणजे सकाळी एकदम खूप उशीर नका करू, मग ग्रुपवर ऍड करायला आणि ते खूप गोंधळ होतो, तर त्याच्यामुळे 18 तारखेला तुम्ही 12 पर्यंतच्या आत पेमेंट करा, म्हणजे 5:30च्या आत सगळ्यांना ऍड केलं जातं. ओके. आणि मला असं विचारायचं होतं, तुम्ही सेकंड आणि थर्ड डिग्री मध्ये अजून काहीतरी कोर्सेस सांगितले, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम पेंडुलम डाउसिंग. क्रिस्टल थेरपी आणि दुसरा पेंडुलम डाउसिंग. त्याच्यातनं आपण प्रश्नांची उत्तरं काढू शकतो, हरवलेल्या वस्तू शोधू शकतो. बाकी म्हणजे ते खूप एक छान वाटतं शिकताना. ओके, ठीक आहे, चालते मॅम. ओके, थँक्यू. मॅडम अनम्यूट करा. हा, नमस्कार मॅडम. हा बोला. प्रथम आपण म्हणजे आम्ही सर्वजण तुमचे आभारी आहोत की आपण चांगला हा आम्हाला मार्ग दाखवला. दुसरी गोष्ट म्हणजे मॅडम, मगाशी मी ज्या वेळेला हे केलं, मेडिटेशन वगैरे केलं, मगाशी तुम्ही ज्या पद्धती सांगितल्या, तर त्यामधून मला इतकी ऊर्जा, म्हणजे वरून पूर्ण असं जो पांढरा शुभ्र प्रकाश, आणि ज्या वेळेला तुम्ही सांगितलं की निगेटिव्हिटी जाऊ देत, त्यावेळेला पिवळसर असा निगेटिव्हिटी जाताना अक्षरशः जाणवत होत्या डोळ्यांना. आणि त्या पूर्ण मी घामाघूम झाले होते मॅडम. पाणी प्यायलेले होते तरी सुद्धा पूर्ण मी घामाघूम झालेले. हा वेगळा अनुभव अगदी आम्हाला बघायला मिळाला. आणि मला आता पुढचे सुद्धा कोर्स करायचे, पण मला आता फक्त एवढी भीती वाटायला लागली की एवढा घाम आणि एवढं दरदरून हे असं का झालं असेल मॅडम? मॅडम, जे एवढ्या वर्षाचे ब्लॉकेजेस आहेत ते आपण काढत होतो, त्याच्यामुळे जेव्हा पुश करतात ना, एनर्जी धक्का लागतो ना, तर ते पूर्ण शरीरातल्या ते जे जडत्व आहे, जी नकारात्मकता आहे ती निघते.
आणि थोड्या वेळाने मला ओमेट सुद्धा झाली मॅडम. आता बघा उद्या किती हलकं वाटेल. मला उद्या फोन करा की काय वाटलं. नाही, आताच मला जरा हलकं वाटलं. ओमेट झाली, हलकं वाटलं मला. म्हटलं काय असेल ती घाण पूर्ण शरीरातून अशी सुद्धा बाहेर निघाली की डॉक्टरांचे उपाय शिवाय बाहेर सगळं निघतंय. आणि मला पुढचे सुद्धा मॅडम कोर्स करायचे आहेत आपल्याकडून. मी माझ्या बहिणीला जी रेखा राजमाने म्हणून आहे, ती माझी बहीण आहे. तिचे सुद्धा जरासे घरगुती प्रॉब्लेम आहेत. तिला सुद्धा मी आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलेला आहे. तिला सुद्धा तो कोर्स करायचा आहे आपला सेकंडचा. आणि ते प्रॉब्लेम्स दूर होत अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय यामधून. पहिले ट्रस्ट ठेवा मॅडम. थँक्यू. आणि प्रॅक्टिस यामधून तुम्ही निश्चितच ती करू शकाल. ओके, थँक्यू. हा, स्वाती गायकवाड मॅडम अनम्यूट करा. मॅम, हा बोला. आवाज येतोय? येतोय बोला. मॅम, जेव्हा तुम्ही सांगितलं ना घरामध्ये जे म्हणजे जे पण निगेटिव्हिटी असं ते असं सांगायचं आणि नंतरला बाहेर असं टाकायचं, तेव्हा माझे हात जड झाले होते. ते आहे ना निगेटिव्हिटी, म्हणून जड झाले. हा, जेव्हा तुम्ही तिन्ही एनर्जी बॉल सांगितलं ना, त्या तिन्ही टाइमला माझं तसंच झालं होतं. आणि तुम्ही ते सिम्बॉल असं असं करायला सांगता ना, एनर्जी बॉल तयार करायला, तेव्हा पण हात आहे ना, आता माझं असं हे जड जड झालं होतं, मॅग्नेटिक फील सारखं. तेच सांगायचं होतं. छान, म्हणजे रेकी एनर्जीचा अनुभव घेतला तुम्ही. हो, पण सुरुवातीला मी करत होती ना, तुम्ही सांगत होता ना, तेव्हा माझा हात आहे ना गरम गरम लागत होता. आणि बस जास्त काही फील नाही झालं, पण तेवढं होत होतं जेव्हा जेव्हा मी करते तेव्हा. आता जास्त झालं. सोनाली मॅडम, झालंय वाटतं तुमचं. सोनाली, हॅलो. माझं एक सिम्बॉलचं राहिलं होतं विचारायचं. ते झिबू सिम्बॉल जे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, ते टेक्स्टबुकवर नोटबुकवर पहिल्या पानावर काढलं बास आहे ना मुलीच्या. आणि ते जे तुम्ही सांगितलं की एका वेळेस 3च सिम्बॉल्स काढायचे, तर 6 सिम्बॉल दिलेत. तर मला त्या सगळ्या गोष्टी, मी खूप डिप्रेशन मध्ये आहे सध्या. तर एका पेजवर 3 सिम्बॉल्स काढून आणि दुसऱ्या पेजवर दुसरे 3 सिम्बॉल काढून वेगवेगळे ठेवू शकतो का आपण? हो. ओके, माझ्या मिस्टरांच्या वॉलेटमध्ये एक ठेवायचंय, मला माझ्यासाठी एक ठेवायचंय. आणि काउंट चॅन्टिंग ह्याचा बेनिफिट काय असतो? फायनान्शियल ब्लॉकेजेस दूर होऊन फायनान्शियल मार्ग मोकळे होतात. ओके, म्हणजे हे 11 वेळा माझ्या मिस्टरांनी जरी केलं, त्यासाठी शक्तिपाठ असलाच पाहिजे अशी गरज नाहीये. ओके, थँक्यू मॅडम. मला आता मी पे करते आणि मी तुमचा पहिल्या दिवसापासूनचा क्लास सुरू करते 23 तारखेपासून. नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू. चला, माझं प्रॉमिस कम्प्लीट झालं. फक्त तेजस्वी मॅडमला मी भरपूरदा अनम्यूट केलं, त्यांच्याकडनं टेक्निकल एरर आहे. तेजस्वी मॅडम, तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं कॉलवर देते. ठीक आहे? सो मला ऐकून घेतलं. आता माझ्या एक अस्मिता मॅडम, बोला, काय म्हणताय? कशा आहात मॅम? स्वस्त, मस्त, जबरदस्त. सेम मॅम. जसा क्लास जॉईन केलाय की नाही, हे दुसऱ्यांदा आहे, पहिलंच लेवलचं. भारी, एकदम भारी. चिडचिडी अस्मिता, खसकन अंगावर जाणारी अस्मिता शांत झाली, लेट गो करायला शिकली पूर्ण. व्हेरी गुड. खूप छान. आणि अजून एक चांगला अनुभव, जसं की तुम्ही म्हणले होते की आपण निसर्गाला काही करू शकत नाही, तर मी कोल्हापुरातून 4 महिने झालं पुण्यात आली आहे. जसं आली आहे या घरात, म्हणजे सगळं छान आहे, पण माझी झाडं आहेत की नाही, म्हणजे माझा खूप जीव आहे झाडांवर, तर ती झाडं अशी सुकायचीच. प्रत्येक वेळेस तुळस आणते, जास्वंद आणते. मग मी पहिल्या सेशनला ती एनर्जी बॉल शिकले होते, तर मग मी दुसऱ्यांदा काय केलं, म्हणजे मागच्या आठवड्यातच एनर्जी बॉल क्रिएट केले. घरातली वस्तू तर आपण सुरक्षित करतच होते, पण गॅलरीत जाऊन मी झाडांसाठी केलं बरं का ते, म्हणजे खूप कळकळीनं केलं. आणि सांगू शकत नाही, आज माझी झाडं खूप सुंदर आहेत, खूप म्हणजे खूप सुंदर आहेत. मला हे 4-5 दिवसापासून सांगायचं होतं क्लासमध्ये आणि दाखवायचंही होतं. फक्त केळीची झाडं छान व्हायची, पण बाकीची जास्वंद वगैरे आहे ना अशी सुकली. तुळस बघा मॅम, छान. हे जास्वंद हे होतच नव्हतं आणि हे शक्य झालं फक्त रेकीमुळं. त्यामुळं खूप विश्वास बसलाय. पैशाची व्यवस्था झाली की दुसरी तिसरी व्यवस्था करणार, म्हणजे करणारच मॅम. आणि घर पण छान झाले, त्यामुळं मी बदलले, घर छान झाले त्यामुळं. ग्रेट, खूप छान. थँक्यू मॅम. थँक्यू. हा, पद्मजा मॅडम अनम्यूट करा.
हा बोला, आवाज येतोय. नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय? येतोय. खूप छान वाटलं. माझ्याकडून ते हँड रेस होत नव्हता, मग मी सारखा हात वरती करत होते. आणि धन्यवाद, तुम्ही मला अनम्यूट केलं त्याच्याबद्दल थँक्यू. हा मी दुसऱ्यांदा कोर्स सुरू केलाय. पहिल्यांदा एवढं सिरियसली काही करत नव्हते, पण त्यावेळेस निश्चितच करीने. आणि मुख्य म्हणजे मला आजची तुम्ही ते एनर्जी आणि 7 चक्राचं जेव्हा करत होतात तेव्हा एनर्जी फ्लो असं जाणवत होतं की पायातून निघतोय वगैरे असं सगळं जाणवत होतं. पण बाकीच्या ह्या सर्वांचे जे मी अनुभव ऐकते तसे मला काही अनुभव येत नाही. फक्त एनर्जी फ्लो होत आहे एवढं सर्व जाणवत होतं म्हटलं. छान. बाकीचं तर म्हणजे असं काही खास की आम्हाला इथे जाणवत आहे तिथे जाणवत असं नाही, पण एनर्जी फ्लो हातापायातून बाहेर निघते आहे असं मला जाणवलं. त्या 7 चक्राचे जे तुम्ही एनर्जी फ्लो खालून वरती येते ते काहीच नाही जाणवलं. हळूहळू प्रत्येकाच्या संवेदना याच्यानुसार ते वेगवेगळं जाणवतं. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. सुमेधा, हा बोला मॅडम. मॅडम मी पहिल्यांदाच आले बघा. मालती सिस्टर मला सांगितलेत, माझे मिस्टर माझ्यासोबत राहत नाहीत, मुलं नाहीत सर, मी एकटीच राहते घरात, मला काम पण होत नाही. माझे मिस्टर मुलं माझ्यापाशी, एवढंच आणून द्या मॅडम. पर्सनल आपण इथे शेअर करण्यासाठी आपण अलाउ नाही करत मॅडम पर्सनल, कारण हे पब्लिकली जात असतं रेकॉर्डिंग. तर कृपया पर्सनल प्रॉब्लेम साठी माझी वेळ घेऊन आपण बोलू शकतो. ठीक आहे. हो मॅडम, माझी ऐपत नाही, क्लास पण जॉईन करायची. फोन करा मॅडम, माझा नंबर जो ग्रुपवर दिलाय ना त्या नंबरवर मेसेज करा. ठीक आहे. हो मॅडम. ठीक. सुजाता मॅडम अनम्यूट करा. सुजाता मॅडम, हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. माझं 1.5 महिना झालं चिकनगुन्या सांधे खूप पॅक झालेत, असे दुखतेत, काय करावं त्याला? मॅडम आता रेकीमध्ये तर चक्र हिलिंग हाच उपाय आहे जो आता तुम्हाला शिकवलेला आहे. कारण डिस्टन्स हिलिंग सध्या तुम्ही शिकलेले नाही तर मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. ठीक आहे. 7 चक्रांचं हिलिंग अन्नपाण्याला चार्ज करून घ्या, हळूहळू तुम्हाला रिझल्ट येतील. थँक्यू. थँक्यू. ठीक. ओके. चला तर आपण, माझा प्रॉमिस परत कंप्लीट झालेला आहे. कुणाचे हँड रेज नाही आहे. इकडे एक वासंती मॅडम दिसत आहे. बोला मॅडम, माईक ऑन करा. वासंती मॅडम बोला, माईक ऑन करा. वासंती. हा बोला. नमस्ते. नमस्ते, बोला. माझ्या ह्याच्यात निगेटिव्ह खूप जास्त होते, ते आता कमी झाले. चला छान. आणि मला आता दुसऱ्या आणि तिसऱ्याचं एक करायचं जॉईन. हा करू शकता. आणि पैसे पाठवलेत. हो हो, सगळी प्रोसेस कम्प्लीट होऊन जाणार. सोमवारपासून सगळ्यांना ग्रुपवर ऍड केलं जाईल. सोमवार, मंगळवार, बुधवारपर्यंत, आणि बुधवारी आपला क्लास होईल. ओके. ठीक आहे. नमस्ते. चला, थँक्यू. आभारी. थँक्यू व्हेरी मच. सो मी केलेल्या प्रॉमिस नुसार आता माझ्या स्क्रीनवर एक अजून हँड रेज झालेला आहे. चला संगीता मॅडम बोला. मॅडम सॉरी, मी खूपदा हँड रेज केला होता पूर्वी. मी तुमची मास्टर लेवल बॅच पण माझी कंप्लीट झाली आहे. तर आज जेव्हा तुम्ही ते हे सांगत होता मेडिटेशन, तेव्हा एकदम इथं असं पांढरा लाईट वगैरे आला आणि तो खूपदा मला असं पर्पल लाईट वगैरे पण दिसत होता. आणि मध्ये मी जेव्हा आता आपलं 90 मेडिटेशन करते सकाळी उठून, तेव्हा आमच्या इथं गणपती बसला एके ठिकाणी, तर त्या गणपतीतनं एक प्रकाश येऊन माझ्या 3rd आय मध्ये आला असं मला खूप जाणवलं. खूप छान. दिस इज द, ज्या शोधात आपण होतो ना मॅडम, तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय, हे त्याचं उत्तर आहे. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. आणि मला आता तुमच्याकडे ह्याची लेवल करायची आहे, एंजलची, पण ह्या खेपेला मी गडबडीत होते म्हणून मी पैसे भरले नव्हते. पुढची खेप नक्की मी करते आता, पुढची जेव्हा तुम्ही अनाऊन्स करता. नक्की. सुजोग शिकून घ्या मॅडम. ठीक आहे. तुमची जी बॅच चालू होणार आहे ना, त्याच्यातही आपण इन्स्टंट कुठल्याही पेशंटला देऊ शकतो. ओके. ठीक आहे. थँक्यू. ओके, थँक्यू. सोनिया राणे. हा बोला. चुकून झाला मॅडम, सॉरी.
ओके चला, नाही तुम्ही म्हटलं चला अजून एक उत्तर द्यायचं राहिलं आपलं. चला, सो मला जे तुम्ही 10 दिवस ऐकून घेतले त्यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जे लोक पुढच्या प्रवासाला माझ्यासोबत येतील त्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि जे कुठल्याही कारणाने नाही येऊ शकेल त्यांनी ऍटलिस्ट नियमित प्रॅक्टिस करावी. ही फक्त सुरुवात आहे, क्लास संपलाय, पण ही प्रॅक्टिसची सुरुवात आहे. ती प्रॅक्टिस अवश्य करा. हळूहळू तुम्हाला त्याची पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये निश्चितच मिळेल ही मी प्रार्थना करते. थँक्यू 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 व्हेरी मच. एकूण सेशन कसं वाटलं ते ग्रुपवर अवश्य शेअर करा. आय एम वेटिंग. थँक्यू.